नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एक असं पुस्तक मी अलीकडे वाचलं की त्या पुस्तकामध्ये लौकिक अर्थानं ते लेखक नाही आहेत. श्रीकृष्ण देशपांडे सर माझ्यासोबत बसले. सर थँक्यू. नमस्कार. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे, हे पुस्तकं तुमच्यासमोर आहे, द ऑइल हंटर. मी महाराष्ट्रातल्या जगभरातल्या मराठी भाषिक प्रेक्षकांना विनंती करेन की तुम्ही हे पुस्तक जरूर मिळवा. का मी त्यांचा आत्ता परिचय एका वाक्यात जर असा करून दिला की तेल संशोधन जे काही आपल्या देशामध्ये झालेलं आहे त्याचं एक मराठी भाषिक म्हणून, मराठी हा प्रादेशिक अर्थानं ते भीष्म पितामहच आहे तुम्ही. मला म्हणतात तसं. हो ना? मी चुकलेलो नाही आहे. आणि ह्या पुस्तकाच्या प्रत्येक इतकं लालित्यपूर्ण प्रवाही इंग्रजीमध्ये ते लिहिलेलं आहे की त्यांच्या स्वतःच्या प्रवासामध्ये, कारण तुमच्या प्रवासामध्ये तो पहिलाच मला इतका फॅसिनेटिंग प्रसंग वाटला की तुमचा एक सहकारी आहे, म्हणजे त्याच्या पायात असं शूज असणं अपेक्षित होतं, पण तो चप्पल घालून निघालाय आणि विंचवाचा डंख होतो. बरोबर बरोबर ना? तुम्हाला सहकारी आहे तो, म्हणजे रॅडिकल माइंडेड माणूस होता, थोडा लेफ्ट विंग, लेफ्टिस्ट टाईप, आणि टिपिकल बंगाली असत तसे. ही वॉज व्हेरी गुड ॲट वर्क आणि व्हेरी म्हणजे एक्सपर्ट, अँड ही टॉट मी व्हेरी वेल. दॅट इज माय फर्स्ट गुरु म्हणा असं. आणि संध्याकाळ झाली, काम झालं. हे बंगालमधलं आहे की कुठलं? हे बिहारमधलं, झारखंडमधलं. आता झारखंडचा जो ट्रायबल एरिया आहे दक्षिण, म्हणजे सिंगभूम, मानभूम, ते जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये आम्ही काम करत होतो. आणि तिथून संध्याकाळ झाली की मग ही विल पुट ऑन धोती आणि कुर्ता, आणखीन सिगरेट ओढत ओढत आम्ही फिरायला जायचो. मला वाटतं 1960ची गोष्ट आहे. आणि फिरायला गेल्यानंतर मग चैबासा गावाच्या बाहेर आम्ही कॅम्प करत होतो. चैबासा एक सिंगभूम जिल्ह्याचं मोठं जिल्ह्याचं ठिकाण आहे, आणि त्या खाली झिंगपाणी म्हणून एक गाव आहे. तिथे ACC सिमेंटचा कारखाना होता तेव्हा, अजून असेल तो, आहे म्हणजे. तर त्याच्यापासून आम्ही बाहेर पडतो. त्या कारखान्याचं मला ऑडिटिंग करायचं होतं जरा टेक्निकली, बरोबर ते काम करतायत का नाही. तर संध्याकाळी पडल्यावर त्यांना एक विंचाचा असा डन्स झाला, आणि ही वॉज स्टील हायली फिलॉसॉफिकल, म्हणजे काही नाही असं होत असतं. आणि आपण बाहेर पेजमध्ये आलो, आता हे सगळं विंचवाचं सामाचं घर आहे, आपण त्याच्यावरनं फिरतोय, अशी त्याची वृत्ती होती. आणि पण ते काही फार वेळ टिकलं नाही, बिकॉज ही गॉट व्हेरी व्हेरी एक्स्ट्रीम पेनफुल. विष चढलं तर म्हणलं. आणि फार मोठा विंचू होता, म्हणजे जवळजवळ 8 इंच लांब होता, 7-8 इंच असा. पण गंमत अशी की तुम्ही विंचवाचं विष उतरवण्यासाठी सापाचं औषध दिलं, पण तरी ते उतरलं नाही. प्रॉब्लेम असा आला. पण त्याला काय म्हणजे सकाळी 5 वाजेपर्यंत तो बिचारा म्हणजे कणत होता, आणखीन तो म्हणजे सफर करत होता. त्याचे फार कष्ट होत होते. हळूहळू म्हणजे त्याचं उतरलं विष, आणि म्हणजे त्याला ग्लानी आली, आणि मग तो झोपून राहिला. दुसऱ्या दिवशी आला नाही काही कामावर. ठीक आहे. मी हे प्रेक्षकांना पहिला प्रसंग का सांगितला असेल, कारण तेलाच्या संशोधनाच्यासाठी किंवा काही जे नैसर्गिक साठे आपल्या देशातले आहेत त्याचा शोध घेण्यासाठी ह्या मंडळींनी काय का, तुम्ही कुठे कुठे राहिला? तुम्ही जंगलात राहिलात? जंगलामध्ये, वाळवंटात राहिला, हिमालयामध्ये, उंच शिखरांमध्ये अतिरेक्यांबरोबर राहिलो. इकडे ट्रायबल आदिवासींच्या बरोबर राहिलो. सगळ्यांच्या बरोबर. म्हणजे इतका म्हणजे सगळा असं वेगवेगळा असा अनुभव आहे सगळ्या. एक अनुभव, आणि मग मला तुमचा महाराष्ट्राला तुमच्या तोंडून एक परिचय करून द्या, तो म्हणजे अतिरेक्यांबरोबरचा तुमचा अनुभव. अतिरेक्यांच्या बरोबरचा अनुभव म्हणजे आसाममध्ये, आसाम आणि नागालँड, त्या 2 मोठे मोठे ऑर्गनायझेशन्स व्हेरी ॲक्टिव्ह दॅट टाईम. आणि त्याचं नाव उल्फा, म्हणजे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम. नंतर राजीव गांधींनी संपवलं असं म्हणणं. राजीव गांधींनी काही संपवलं नाही. त्यानंतर ठीक आहे, चला. कारण त्यामध्ये असं म्हणायचं, ते आसाम गण परिषद निवडून आले तेव्हा त्यांचा राजीव गांधीबरोबर म्हणजे संधी झाली, आणि त्यांनी सांगितलं 1971च्या नंतरचा जो लोक इथं आले त्यांना त्यांनी परत पाठवावं. पण तुमचा त्यांचा संबंध कसा? त्याचा काही संबंध आला म्हणजे असा की आमचे तिथं पुष्कळ तेलाच्या विहिरी आहेत. जवळजवळ 300-400 विहिरी आसाममध्ये आहेत, विहिरी तेलाच्या ॲक्च्युअल, जो ड्रिलिंग करतात आणि तेल काढतात. तर त्या विहिरी सगळ्या माझ्या कंट्रोलमध्ये होत्या. तर त्या कंट्रोलमध्ये असताना मला ते प्रत्येक विहिरीवर जाऊन काय चाललं आहे काय नाही. आणि 24 तास काम चालतं, 24 तास 365 दिवस. सुट्टी नसते. 12-12 तासाची ड्युटी द्यायची, 12 तास 6 ते 6. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6ला येतात ते लोक, सकाळी 6 जातात, सकाळी 6ला लोक संध्याकाळी 6ला जातात. त्यांच्या शिफ्टवरून जाताना हे लोक, अल्फाचे लोक काय करायचे, ज्या मोठ्या इथून किंवा आमच्या हायर टॅक्सी असायच्या त्यांना कॉन्ट्रॅक्टच्या,
ते मग जायचे, ते अडवायचे, त्या लोकांना बाहेर काढायचे, टॅक्सी ते सोडून द्यायची, आपल्या गाडीत घेऊन जायचे. किडनॅपिंग सरळ आउटराईट. आणि काही वी कुड नॉट डू एनिथिंग. मग त्यामध्ये त्यांनी असा स्ट्राईक केला आणि मग बरेच त्याच्यावर प्रॉब्लेम आले. मग आमचा शॉर्टफॉल कमी झाला. आणि त्याच्यामध्ये असं होतं की ते त्यांचं मोडूचं ऑपरेंडी असं आहे, असं ते सुद्धा माझं म्हणजे त्याच्यामध्ये मूलभूत विचार केला तर हे लोक असे मिलिटंट का झाले. आसाम म्हणजे अतिशय कल्चर्ड प्रांत आहे. प्रत्येक तुम्ही खेडेपाडी मी आता पाहिलं, घरामध्ये तुम्हाला सतार, पेटी, तबला असं खेडेपाड्यातल्या घरामध्ये मिळेल. आपल्याला कुठे मिळेल का? कुठे मिळणार नाही. पण ते आसामी लोक इतके म्हणजे सुसंस्कृत आहेत. मग तुमचा आणि तो जो प्रसंग घडला तो नाही त्याच्यामध्ये कुठला म्हणजे तो याचा तो इन्फिल्ट्रेशन बरोबर तर असं झालं की आता माझ्याबरोबर जे लोक काम करत होते त्यांना पकडून घेऊन गेले. एखादं आता घेऊन गेल्यावर इतका म्हणजे समस्या आली की मी काय करावं. मग मिसेससुद्धा काम करत होती तेव्हा, म्हणजे माझ्याबरोबर त्या दुसऱ्या ऑफिसमध्ये होती. तिला मी घेऊन गेलो की तू आता घरात जा आणि बायकोला काही समजावून सांग तिच्या की असं असं आहे, काही झालेलं आहे. आणि काही समजावून सांगून तू लवकरात त्याला सोडून घेऊ आपण वगैरे परत वगैरे असं. पण दॅट हॅपन टू बी फ्युटाईल. कारण तो 2-2 वर्ष कॅप्टिव्हमध्ये होता. बापरे. 2-2 वर्ष. आणि मग तो माझं 1 वर्ष सोडून दिलं त्याला आणि तो त्याला दारामध्ये सोडलं एका माणसाला. आणि दॅट्स वॉट ही वॉज रिलीज. आणि तिची बायको जवळ वेडी झाली. पण तुम्हाला काही खंडणी वगैरे द्यावी लागेल? खंडणी वगैरे नाही दिली त्याला तसं सोडलं होतं. पण ह्याच्यामध्ये खंडणी म्हणजे काय करायची, ते माणसांकडून घ्यायचे. म्हणजे ज्या माणसाला पकडलं त्यांच्याकडनं सगळं त्यांचं खातं फ्रीज करायचे आणि त्याचे बँकेचे जे वगैरे लोक होते ते त्यांना सगळे मिळालेले असायचे. आणि दुसरे असं की आमच्यातले 6-7 लोकांना असं किडनॅप करून टाकलं. एक माझा वर्गमित्र होता, बनारस युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना तो माझ्या वर्गात होता. आणि तो त्याला पकडून गेले, पण त्याला जवळ 15-1 दिवसांनी सोडलं. तो माझ्याबरोबर माझ्या ऑफिसमध्ये आला. म्हणजे काय झालं तुला, तर मला सांगायला तो हिचकत होता. तो म्हणाला नाही मी काही सांगू शकत नाही, नाही सांगितलं त्याला पुन्हा पकडून देतील. तर काय केलं ते. आणि 2-3 लोकांना मारलं, म्हणजे ठार करून त्यांच्या बॉडी करून सहकार्यानं. आणि ते बॉडी त्यांची आमच्या गेटसमोर टाकली, कोणी हायवेच्यावर टाकली. एक होता श्रीवास्तव नावाचा, एक होता TS राजू म्हणून. त्यांचे मारला. तर काय म्हणजे नको. तर दहशत तशी होती फार. आणि दहशत म्हणजे इतकी त्यांची दहशत असायची की हट्टेकट्टे सरदारजी ते सुद्धा जायला कोणी सांगितलं, एका मुलांनी सांगितलं, छोट्या मुलांनी की आज जायचं नाही, तर घाबरायचं. ते लोक घाबरायचे की हे जे मोठ्या 10 वर्षाच्या मुलांनी सांगितलं की आज तुम्ही तिकडे त्या विहिरीवर जायचं नाही आहे, बंद आहे विहीर आज. आणि हे सगळं आपल्या देशासाठी तेल आणि गॅसचा शोध घेणाऱ्या तुमच्या मंडळीबरोबर झालं ते. आणि मी तुमचे आधी आभार मानतो. नाही थांबा जरा तुम्हाला. दुसरं म्हणजे आणखीन दुसरं असं की मला सगळं ऐकून घेणार आहे, पण मला आता तुमचा परिचय महाराष्ट्राला करून द्यायचा आहे. मी त्यांचे आभार का मानले असतील तर ज्या डेडिकेशननी त्यांनी काम केलं आहे ना. मी हे पुस्तक वाचताना मला असं लक्षात आलं की आत्ताची जी कोणी मंडळी असा विचार करतात की मी खूप काम करतो, खूप काम केलेलं आहे, तर त्यांच्या नोकरीची सुरुवातच अशी झालेली आहे की ती ऐकल्यानंतर आणि त्यांच्या नंतर रिटायरमेंटपर्यंतच्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या कामाप्रती असलेलं समर्पणाची भावना आणि देशासाठी आपण काहीतरी करतो आहोत ही भावना ह्या मंडळीमध्ये इतकी ओतप्रोत भरलेली आहे की हे पुस्तक वाचताना प्रत्येक पानापानात मला असं जाणवतं की अरे असं आयुष्य असू शकतं. सो अशा भीष्म पितामह असलेल्या व्यक्तीचे मी महाराष्ट्राबरोबर आणि जगभरातले आपले प्रेक्षक त्यांना बघणारच आहेत. आता मला तुमचा परिचय सांगायचा आहे की तुम्ही मूळचे कुठले, किती वर्ष तुम्ही सेवा केली आणि किती तुम्ही संशोधन करत राहिला तेलाचं तशा अर्थाने. आम्ही मूळचं म्हणजे आमचे कुटुंब सगळं पुण्याचं. देशपांडे देशपांडे आम्ही जुन्नरचे, जुन्नरकर देशपांडे. शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते सगळं आमच्या याच्यामध्ये म्हणजे आमच्या परगण्यातलं होतं, देशपांडे परगण्यातलं. आणि आमचं वतन शिवाजी काळाच्या आधीपासून होतं, आदिलशाहीपासूनचं आणि त्यापासून. तर पण नंतर असं केली काही वर्ष आम्ही शिक्षणासाठी वगैरे आमचे आजोबा आणि पणजोबांनी पुण्याला काही म्हणजे शिफ्ट केलं. दोन्ही घरं ठेवली, जुन्नरचं आणि पुण्याचं. आणि पुण्याच्या घरामध्ये मग मुलांना म्हणजे आमच्या वडिलांना, काकांना सगळ्यांना शिक्षण दिली मोठी. लोकमान्य टिळकांच्या त्यावेळची गोष्ट आहे. तेव्हा ते शिक्षण आणि ते सगळे फार चमकले पुढे शिक्षणामध्ये. सगळे आमचे काका काही पहिले आले मॅट्रिकमध्ये मुंबई प्रदेशामध्ये, तेव्हा SCला मॅट्रिकमध्ये. माझे वडील BSc LLM BL झाले तेव्हाची गोष्ट, इन 30s 20s तेव्हाची गोष्ट आहे. मग त्यांना मालवीयाजींनी माहिती असेल, मदन मोहन मालवीया पंडित, त्यांनी बनारसला त्यांनी बोलवलं की तुम्ही आमच्याकडे प्रोफेसर म्हणून. ते बनारसला गेले, मग आम्ही बनारसला गेलो.
मग बनारसला गेल्यानंतर मग काही दिवसांनी त्यांना पाटण्याला ऑफर केली, तुम्ही प्रिन्सिपल म्हणून आमच्या कॉलेजमध्ये या पाटणा युनिव्हर्सिटीमध्ये. मग तिथं गेलो आम्ही. मग तिथं त्यामुळे माझं ते शिक्षण सगळं शाळेतलं शिक्षण काही वर्ष पुण्यात होतं. मग नंतर बनारस आणखीन पाटण्याला झालं आणि माझी डिग्री पाटण्याची आहे सगळ्या. त्यामुळे मी उत्तर हिंदुस्थानातच राहिलो. नंतर नोकरीला लागलो ते उत्तराकडेच राहिलो संबंध. मग देहरादून, आसाम, बडोदा आणि या फील्डमध्ये ज्या माझ्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या सगळे फिरत होतो. आणि रिटायरमेंट झाल्यानंतर मुंबईला आलो काही वर्ष. मुंबई वगैरे माझ्या हाताखाली काम करत होतो तरीसुद्धा म्हणजे मी स्वतः डेहराडूनला राहत होतो, कारण ते आमचं हेड ऑफिस होतं. मुंबईला जरी खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. आम्ही 4 जण, 5 जण म्हणजे आता. पण माझे आता 2 जण नाहीत त्यातले. माझी धाकटी बहीण ती नाही आहे आणि एक मधले मोठे भाऊ ते पण नाही आहेत. आणि शिक्षण तुम्ही काय पूर्ण केलं? मी BSc म्हणजे MSc केलं, नंतर PhD केलं. PhD बडोद्याहून केलं म्हणजे नोकरी चालू असताना, आणि MSc पाटण्याहून केलं म्हणजे, आणि BSc बनारसून केलं BHU मधून. असं व्हेरिड असं शिक्षण आहे याचं. ठीक आहे. मी आता तुम्हाला थेट हा प्रश्न विचारतो की तेल आणि गॅस ह्याच्या संदर्भात भारत किती श्रीमंत आहे? भारतामध्ये फार तेलाचं म्हणजे दुर्भिक्ष आहे म्हणा, आता या दृष्टीने म्हणायला पाहिजे. एकेकाळी आपल्या देशामध्ये 80% 85% तेल भारतातून मिळत होतं. म्हणजे आमची म्हणजे संस्था ONGC झाल्यानंतर पुष्कळ ज्या शोध लागले, डिस्कवरी झाल्या, ठिकठिकाणी आम्ही तेलाचे खणी खणले आणि मग जवळजवळ असं करत 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 जे शून्य होतं आमचं तेलाचं उत्पादन ते 30 मिलियन टनप्रमाणे पर्यंत ते गेलं, 30, 32, 35पर्यंत. पण तेव्हा आपली रिक्वायरमेंटवर कमी होती. त्यामुळे मग आपलं 70-80% 90% आपलं तेल आमच्या कंपनीतून मिळत होतं. पण नंतर आपलं इतकी भरभराट झाली देशाची म्हणा की काही म्हणा, तर रिक्वायरमेंट फार वाढली. आणि फार वाढली तर आता फक्त एक 10-15% तेल ते कारण त्याचं प्रोडक्शन तेवढंच राहिलं आणि डिमांड फार वाढली. त्यामुळे आपल्याला आता 90% आपल्या रिक्वायरमेंटसाठी आपल्या डिपेंडन्सी म्हणजे अवलंबून राहावं लागतं. गॅस म्हणजे सुद्धा आता गॅसचं काय, गॅस आत्ता आपण आयात करायला लागलो आहे. आयात म्हणजे काय, पहिल्यांदा गॅस आयात करायची पद्धत नव्हती, कारण ती पॉसिबल नव्हती. ह्या साधारण 90च्या दशकामध्ये मी म्हणजे माझं नंतरच्या करिअरमध्ये शेवटी असताना म्हणजे गॅस लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून मग त्याच्यामध्ये एक स्पेशल टाईपचं क्रायोजेनिक इंजिन्स लागतात. त्या लिक्विफाईड त्याच्यामधून मग टँकरमध्ये गॅस टाकता तो, आणि तिथनं तो लिक्विफाईड म्हणून क्रायोजेनिक इंजिन फिटेड असतात त्या टँकर्समध्ये. त्या टँकर्समधनं मग ज्याच्यामध्ये दुसऱ्या ज्या देशात जायचं तिथं आणायचा, तिथं रिगॅसिफिकेशन म्हणून प्लॅन्ट टाकावा लागतो. तर आपल्याकडे पश्चिम भारतामध्ये किनाऱ्यावर तिथं दहेज आणि याच्यामध्ये गुजरातमध्ये 1-2 आहेत आणि महाराष्ट्रात 1-2 झाले तसे, म्हणजे रिगॅसिफिकेशन त्याला म्हणतो. तसे प्लॅन्ट झाल्यामध्ये पाईपलाईनमध्ये काढतात. कारण पूर्वी फक्त गॅसचं दररूपमध्ये करून ते ट्रान्सपोर्ट करणं ही टेक्नॉलॉजी वेगळी झाली, नंतर झाली. आणि आम्ही जेव्हा गॅस काढतो तेव्हा साधी गॅससुद्धा कोणी घ्यायला तयार नव्हते, कारण गॅस म्हणजे इट इज ए कमोडिटी विच कॅन बी ओनली कन्झ्युम्ड इमिजिएटली अँड द सेम प्लेस, कॅनॉट बी स्टोर्ड. आणि लगेच तिथं काही काढता येत नाही, म्हणजे कुठे लांबच्या लांब पाठवायची. मग 1970च्या दशकाच्या नंतर आम्ही म्हणजे ONGC कडून आम्ही पाईपलाईन टाकायला सुरुवात केली गॅसची. मग पाईपलाईनमधून गॅस पाठवायला लागलो. सगळ्यात मोठी पाईपलाईन सुरुवातीला झाली ती 1977-78 साली 19 साली ती हाजिरा म्हणून एक बंदर आहे सुरतेच्या पश्चिमेला. तिथं गॅसचा म्हणजे ONGCचा गॅस मोठ्या प्रमाणात येतो. तर 30 मिलियन टन गॅस तिथं जवळजवळ ऑनलाईन गॅस लँडफॉल पॉईंटला येतो. 30 मिलियन टन पर डे, एवढ्या मोठ्या प्रमाणात. सापडला आपल्याला, सापडलाच आहे तो, म्हणजे त्या वेस्टर्न ऑफशोरमध्ये मुंबई हायच्या नॉर्थला उत्तरेला. तर तिथून तो नंतर दिल्ली, जगदीशपूर, हल्द्वानी अशी लखनौपर्यंत ती पाईपलाईन टाकलेली आहे. 1000-1500 किलोमीटरची की 1000 किलोमीटर लांब. आणि मग त्या पाईपलाईन तिकडनं गॅस जातो. मग आता पुष्कळ नाही, तर पाईपलाईन पुष्कळ ईस्ट वेस्ट झाल्या आहेत, म्हणजे रिलायन्सची झाली, प्रायव्हेट झाली आहेत, गेल म्हणून ही प्रसिद्ध झाली. तर हे सगळं ONGCने आधी केलं. मग ONGCकडनं ऑफशूट एक ही गॅस सप्लाय आणि ट्रान्सपोर्टची कंपनी वेगळी केली त्यांनी, त्याचं नाव गेल दिलं, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. ती गेल. ती मी हा प्रश्न रिपीट विचारतो कारण आपले प्रेक्षक खूप तसे चिकित्सक आहेत जगभरात. सांगा. मी प्रश्न पुन्हा तोच विचारतो की भारत कुठल्याही परिस्थितीमध्ये
तेल आणि गॅस या दृष्टीनं स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. आत्ताच्या डेटाप्रमाणे होऊ शकत नाही होऊ शकत. नाही. कारण आणि तेसुद्धा म्हणजे आता असं आहे की आपण सध्या एक्सप्लोअर करतो आहे गॅस, ते साधारण 300-400 असं 1000 मीटरच्या पाण्याच्या याच्याप्रमाणे ऑफशोअरमध्ये. ऑनशोअर म्हणजे जे आहे जे जमिनीवर गॅसची जवळजवळ आपल्याला पूर्णपणे सर्वे झालेला आहे आणि पुष्कळ आपण सॅम्पलिंग किंवा टेस्टिंग केलेलं आहे. ओके. तर आपल्यामध्ये फार अपेक्षा होत्या. आम्ही सुरुवात केली तेव्हा आपल्या उत्तर भारतामध्ये आणि हिमालयन फुटहिल्समध्ये. हिमालयन फुटहिल्सचा भाग इराणच्या फुटहिल्सच्या बरोबरचा कम्पॅरेबल आहे. तेवढा जुना म्हणजे कम्पॅरेबल आहे. तिथून तर ते एकाच जिओलॉजिकल सेटिंग म्हणा किंवा एकाच वयाचा असा आहे आणि तिथून ते कंटिन्युएशनमध्ये सुद्धा आहे. पण हे बरोबर आहे की समुद्र जसा तो हे झाला आणि त्यातनं हिमालय. हो त्याचं बरोबर. ते तर सगळे म्हणजे तेलाच्या दृष्टीने ते आहे. तेल समुद्राच्या याच्यामध्येच मिळतं. पहिल्यांदा समुद्राचा जे खडक होतात तयार होतात, समुद्र तिथून विड्रॉ होतो किंवा निघून जातो, मग जमीन वर येते, तिथं समुद्र हे होतो आणि जे समुद्र विड्रॉ झाले नाही ते समुद्राखाली आपण काढतोय असं आहे. तर ते आणि याच्यानंतर उत्तर हिंदुस्थानामध्ये सुद्धा आता गंगा प्लेन आहे, गंगा बेसिन म्हणतात. तर तो पूर्णपणे सपाट भाग आहे. तर तो सपाट भागाच्या दक्षिणेला आपले हे जे रॉक्स आहेत ते असे हार्ड रॉक्स आपल्या महाराष्ट्रात वगैरे मिळतात, ते बेसाल्ट किंवा हार्ड रॉक्स मिळतात. त्यानंतर तो उत्तरेकडे तो सपाट जमीन म्हणजे जे आहे गंगा बेसिन, त्याच्यामध्ये पुन्हा चांगले म्हणजे तेल आणि वायू उत्पादन करणारे खडक असे बरोच मिळू शकतील अशी अपेक्षा होती. म्हणून पुष्कळ ड्रिलिंग केलं आणि त्याप्रमाणे जर मिळाले असते तर आपल्या ज्या सौदी अरेबियाप्रमाणे मिळालं असतं. कारण सौदी अरेबियाचं सेटिंग असंच आहे. दक्षिणेकडे असे हार्ड रॉक्स आहेत सगळे आणि पुढे गेलं की ते प्लेन्स येतात, पण त्यामध्ये त्या डिप्रेशनमध्ये म्हणजे त्या जो प्लेन एरिया आहे त्या खाली सगळे त्यांना तेलाच्या दृष्टीने म्हणजे जे खडक लागतात ते आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामधून ते रॉक्स त्याहून तेल मिळू शकतं. पण मग आपल्याबद्दल असं का झालं म्हणजे नैसर्गिकता? नैसर्गिक काय हे नाही म्हणजे तो हा जिओलॉजीचा प्रश्न आहे. जिओलॉजी प्रश्न आहे. त्यामध्ये काय म्हणजे नैसर्गिक जिथं काही रॉक्स काही प्रकारचे रॉक्स काही ठिकाणी मिळतात, काही प्रकारचे दुसऱ्या ठिकाणी मिळतात. त्याचं त्याला काही कोणी हे नाही म्हणजे त्यामध्ये नैसर्गिक आपल्याकडे फार आपले अन्याय झाला याचं काही नाही आहे. पण एक अन्याय तुम्ही तुमच्या एका करिअरवर केला ना. हा प्रश्न बरोबर आहे. तुम्ही तुमच्या करिअरवर एक अन्याय केला. तुम्ही विमान उडवत होतात. नाही तो काय ते इतके म्हणजे त्यांच्या आयुष्याची सुरुवात करिअरची खरं तर तुम्ही वैमानिक म्हणून प्रशिक्षण पण घेतलं, चालू होतं ते म्हणजे असं होतं की पण एक्सपेडिशन होतं की करिअरच करायचं होतं? नाही, करिअर म्हणजे ते ऑफर होती करिअर करायची. माझ्याबरोबरचे काही जे कलिग होते ते पास झाल्याबरोबर ते रॉयल नेपाळ एअरलाईनमध्ये स्टार्टर पण गेले, मग इंडियन एअरलाईन्समध्ये गेले, इकडे गेले. पण दॅट इज ओके. म्हणजे त्यांनी केलं. मी इकडे म्हणजे माझा हा पहिल्यांदापासून व्यवसाय होता. व्यवसाय म्हणजे शिक्षण घेतलं होतं प्रोफेशन जिओलॉजीचं किंवा पेट्रोलियमसाठी वगैरे, म्हणून मी इकडेच म्हटलं हे सोडायला नको. पण कधी रिग्रेट नाही झाला की आपण वैमानिक होतो? नाही, विशेष नाही काही झाला नाही काही. कारण म्हणजे याच्यामध्ये फार चॅलेंजेस होते. मी म्हणते पुस्तकात लिहिलेलं आहे की माझे एकही दिवस असं 2 दिवस सारखे होते असं नाही. वैमानिकाचे म्हणजे काही रोजचं तेच विमान उडवा की झालं संपलं. पण इथं म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज डोक्याला इतका ताण द्यावा लागतो की आता खाली काय असेल काय नाही करायचं, सगळं मॅप काढा, अमुक करा, पुस्तकं वाचा, पेपर वाचा. ह्याच्यामध्ये जास्त चॅलेंज आहे ना. ह्याच्यामध्ये काही चॅलेंज म्हणजे काही नाही. म्हणजे एकच रोज 30-20 गॅजेट बघा, ते चेक करा, म्हणजे रुटीन असतं. त्यांच्यामध्ये मोठी चेकलिस्ट असते विमानाची, पायलटला देतात आधी की या गोष्टी काय बरोबर आहे का चेक करा, तुम्ही सही करा, म्हणजे विमान एअरवरती आहे. पायलट सही केल्यावर मग ते विमान त्याला देऊन सही घे, त्याच्यावर रेकॉर्डला असतं ते. असं काही चालत नाही. पण तुम्ही पहिल्या तुमच्या पोस्टिंगसाठी गेलात तेव्हा 10 दिवस तुम्हाला काही कामच मिळालं नाही, असंच झालं ना? नाही, प्रॉब्लेम पोस्टिंग नाही. तो माणूस म्हणजे इमर्जन्सीमध्ये तो घरी गेला, काही रजेवर गेला, त्याची तब्येत आजारी झाला, तो नोबडी कॅन हेल्प इट. तर मग 10 दिवस मग पडून राहिलो तर काय करावं. आणि तेव्हा तर काही म्हणजे कम्युनिकेशनचं किंवा काही पत्राची काही संधी साधन नव्हतंच. तार करायची म्हणजे तारेच्या पोस्ट ऑफिससाठी 4-5 मैल जायला लांब. आणि ते पोस्ट करून ते पोस्टने काय असतं तेव्हा खेडेगावात एखादे म्हणजे खेळा मास्तर असतो, त्याला ते पार्ट टाईम नेमतात 50 रुपये देऊन. त्यावेळेला 50 रुपये 25 रुपये देऊन महिन्याला तू हे काम कर. कार्ड पगडे ठेवायचा, पत्र तो बांधून ठेवायचा. तिथून तो रनर आहे, रनरने पायी जाणारा माणूस, तो पायी जाणारा माणूस येऊन तिथून तो घेऊन जायचा पत्र मोठ्या पोस्ट हाऊसमध्ये. तिथं गेल्यानंतर मग ते तिथून आणखीन मोठ्या पोस्ट हाऊसमध्ये जिथं तारेचं पोस्ट ऑफिस अवेलेबल आहे तिथपर्यंत जाईपर्यंत 2 दिवस लागायचे. मग तिथून तार करायची कलकत्त्याला ते हेड ऑफिस होतं आमचं.
तेव्हा. त्यामुळे ते जरा ते असे वेळ गेला, मग तेव्हा पण त्यांचं आलं उत्तर मला लगेच की तुम्ही असं असं याच्याकडे हे करा, या माणसाकडे तुम्ही रिपोर्ट करा. मग ते त्यामुळे मग लगेच बदलून मी तिकडे गेलो. काम वेस्ट झालं, पण दॅट इज ओके. म्हणजे तुमचं पुस्तक वाचताना पण आणि नंतर तुमची मुलाखत करायची म्हणून काही रेफरन्सेस वाचताना मला असं लक्षात आलं की जगातली सर्वात जुनी ही जी ऑइल रिफायनरी किंवा ऑइलचं एक्स्ट्रॅक्शन आहे ऑइल, ते भारतात आहे. नाही, जगातली नाही, किंवा आशियातली. आशियामध्ये भारतातले म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी. पण लगेच ते म्हणजे इट इज अ फॉर द रेकॉर्ड असं आहे की असं भारतात म्हणजे 1889 1889 आसाममध्ये दिग्बोईला पहिल्यांदा तेल मिळालं. आणि ते तेल मिळालं त्याबरोबरच पण पॅरलल थोड्याच दिवसांनी मग तुम्हाला याच्यामध्ये मिळालं, बर्मामध्ये मिळालं. त्या थोड्या दिवसांनी म्हणजे तुमच्या जावा सुमात्रामध्ये मिळालं. तो एशियाचाच भाग आहे. पण ते आता 18 नवीन पुस्तकात मी सगळं ते हे करतोय, सगळं ते तुम्हाला म्हटलं ग्लोबल हंटवरती पुस्तक करतोय. त्यामुळे सगळे कसं पॅरलल तेलाचं म्हणजे शोध आणि तेलानंतरची उत्सुकता आणि तेलाबद्दलची म्हणजे नंतर एक्स्ट्रॅक्शन किंवा त्याचं प्रोडक्शन किंवा ते कसं उत्पादन कसं कुठे कुठे केलं आणि कसं कसं होत गेलं. अमेरिकेमध्ये काय झालं, तिथल्या स्टोरीज काय आहेत, भारतात काय झालं, इकडे बर्मामध्ये काय झालं, अझरबैजान, रशिया, या सगळ्या गोष्टीमध्ये जिथेच्या तेलाचे साठे सापडलेले आहेत. आणि मध्यपूर्वेमध्ये जे आता आपण अतिशय सगळ्यात जास्तीत जास्त तेल मिळतं, पण तो भाग सगळा 19, 20, 25, 30 पण सुरू झाला आहे. इतका उदलव आता रिसेंटली आहे तो. यातून त्या 100 वर्ष झाली नाहीत. आपल्याकडे 150 वर्ष झाली, अमेरिकेत 150 वर्ष झाली आहेत. इकडे वर्षापासून तेलाचा शोध घेतलेला आहे, म्हणजे आहे आपल्याकडे. आणि त्यांच्याकडे आता 100 वर्ष पण झाली नाहीत. अशा गोष्टी आहेत. म्हणजे त्या पण नशीब आहे, त्यांच्यामुळे इतकं मिळालं ते चांगलं आहे. म्हणजे त्यामुळे तेलाचं जो साठा खाली जमिनीमध्ये असतो त्याच्यामध्ये असं असतं की बऱ्याच प्रमाणात म्हणजे खडकाचे जे म्हणजे प्रकार असतात किंवा त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ते किती प्रकार असतात ते म्हणजे आता ह्या सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे पाण्यामध्ये डिपॉझिट होतात, समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा नदीच्या पाण्यामध्ये असे जे डिपॉझिट झालेले असतात याच्यामध्येच फक्त तेल मिळतं. आणि याच्यामध्ये तेल मिळालं की त्या खडकांमध्ये पोरोसिटी किती आहे, म्हणजे पोकळ भाग किती आहे, ते पर्सेंटेजमध्ये काढावं लागतं. आणि तो समजा पोकळ भागाचं टिंब भोग असतं. म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला उदाहरण म्हणजे एक स्पंजमध्ये पाणी असतं, पाणी टाकलं की पाणी स्पंज येतं, त्या टाईपचं असं ते याच्यामध्ये राहतं, म्हणजे खडकामध्ये तेल राहतं. पण ते दोन जे पोकळ भागात असतात ते स्वतः जोडलेले पाहिजेत एकमेकाला, त्याला परमिएबिलिटी म्हणतात. तर ते असल्यावरच तेल आपण काढू शकतो, नाही तर मग तेल काही मिळणार नाही. तर हा जो भाग आहे, हा सध्याचा मी काम करतो त्यामध्ये हा प्रॉब्लेम येतोय. तेलाचे साठे खूप आहेत, पण तेलाचं काढायला मध्ये परमिएबिलिटी कमी असल्यामुळे एकमेकाला ते जोडले जात नाही आहेत. भारतात तेलाचे साठे आहेत पुष्कळ नाही तसं आहे, पण त्या प्रोडक्शनमुळे आता मिळत नाही आहेत काही. त्यामुळे पण आता समजा टेक्नॉलॉजीमध्ये काही आता काही हे झालं, पण टेक्नॉलॉजी आता नवीन काही हे झालेले आहेत, शोध लागलेले आहेत. पण त्याला आपल्या याच्यामध्ये लिमिटेशन असे आहेत की त्यामध्ये विहिरी मग फार खणावे लागतात. विहिरी फार खणावं लागेल की आपल्याकडे जमीन आहे, आपल्याकडे शेत जमीन आहे. शेतीच्यामध्ये आपल्याकडे समजा एका याच्यामध्ये 1-2 किलोमीटरमधनं विहीर असेल तर ती जर 100 मीटरवर तुम्ही विहीर खणायला लागलात तर कोणी जमीन तुम्हाला देणार नाहीत. तुम्ही त्या नारळाच्या बागा आहेत, कुठे अमुक बागा आहे, उसाची शेती आहेत, कोण देणार असं आहे ना. त्यामुळे मग ते आपल्याकडे तसे हे प्रॉब्लेम असे आहेत. एक संदर्भ आता अमेरिकेचा आहे म्हणून जागतिक पटलावरती मला हे वाचताना लक्षात आलं, आता मी खूप क्लोजली त्याला फॉलो करतोय. आपला जो समज होता की मध्य पूर्व खूप तेलाचा मोठा पुरवठादार आहे, पण नाही, अमेरिका आहे मोठा पुरवठा. नाही, अमेरिकेमध्ये तेल तेवढं शेल नाही, शेल म्हणजे शेल कंपनी म्हणताय तुम्ही. शेल कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या. नाही हां, तुम्ही सांगा. नाही, शेल कंपन्या म्हणजे असे म्हणजे कंपन्या जगातल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे काय ब्रिटिश पेट्रोलियम, शेल. पण अमेरिका हा जास्त उत्पादक आहे की नाही? नाही, जास्त उत्पादक म्हणजे अमेरिकेची कम्पॅरेबल इट इज नॉट ॲज गुड ॲज सौदी अरेबिया. सौदी अरेबिया मध्य पूर्वेमध्ये काय होतं, एका विहिरीमध्ये तुम्ही खणलं तर जास्त प्रमाणात तेल मिळतं, कारण ती पोरोसिटी तुम्हाला आता जी म्हणालो मी ते फार चांगल्या प्रमाणात येते तिथे, परमिएबिलिटी पोरोसिटी. अमेरिकेतलं आणखी हिंदुस्थानातलं जे विहिरी आहेत ते कम्पॅरेबल आहेत. त्यामुळे तिथे जागा खूप आहे, देश फार मोठा आहे, तिप्पट आपल्यापेक्षा मोठा आहे, आणि त्याच्याकडे बेसिन्स पुष्कळ आहेत तशी. त्यामुळे तिथे उत्पादन आपल्यापेक्षा चौपट 5पट आहे अमेरिकेत. म्हणजे पण त्याचा खपी म्हणजे कन्झम्पशन फार आहे. अमेरिकेचं कन्झम्पशन साधारण 800-900
मिलियन टन आहेत ते economy strong वर्षाला. आहे. आणि आपलं साधारण आता 200 मिलियन टन आहे. याचं एवढं म्हणजे त्याच्यात फरक तुमच्या करिअरमध्ये कधी असं युरेका मोमेंट आला का की अरे हे खूप अनएक्सपेक्टेड घडलं? अनएक्सपेक्टेड नाही, एक्सपेक्टेड असेल पण आणि फार चांगलं वाटलं मुंबई यायचं. त्यावेळी तुम्ही तुम्हाला सांगितलं ते मुंबईची स्टोरी त्या म्हणजे मी लेक्चरमध्ये असाल तर त्यावेळी मी सांगितली होती. ऐकली, पण आपल्या प्रेक्षकांना सांगा ना, कारण महाराष्ट्राचं ते महत्व लगेच लक्षात येतं. नाही मुंबईची असं होतं की मुंबईची सुरुवात म्हणजे पुष्कळ आता ऑफशोर टेक्नॉलॉजी साधारण 60च्या दशकात सुरू झाली. त्याच्या आधी ऑफशोर टेकमध्ये जाऊ शकत नव्हते. मग त्यामध्ये ते वेगवेगळ्या ड्रिलिंग रिग्स लागतात. त्याचे ते पाय असे खालपर्यंत जमिनीपर्यंत पोहोचायला पाहिजेत. 200 मीटर 300 मीटर समुद्राच्या तळापर्यंत, 400 मीटर 500 मीटर. नाही तर मग दुसऱ्या टाईपचे असतात फ्लोटर म्हणून काही जहाजं असतात की ते फ्लोट करून मग ते अँकर करतात आणि त्याच्यावर ते रिग ड्रिलिंग रिग असते मोठी. ती त्याच्यावर ड्रिलिंग रिग साधारण 30 मीटर 40 मीटर उंच असते ती. आणि त्यावरून ते प्रत्येक वेळा असे टाकत असतात, ते ड्रिल पाईप्स टाकून ते फिरवत असतं, रोटरी ड्रिलिंग असतं. आणि ते सगळे मशीन वगैरे असतं, फार आवाढव्य लागतं सगळं. आणि साधारण ड्रिलिंग रिगचं जे ही असते ती 10,000 हॉर्स पॉवरची 15,000 हॉर्स पॉवर एवढी मोठी ही असतात, त्याची पॉवर असते. म्हणजे आवाढव्य पॉवर उपसा करणारे नाही, उपसा करणार नाही, ड्रिलिंग करणारी, खाली जाऊन कट करणारी. त्या रॉक्सला कट करायला जी पॉवर लागते ती त्याची इंजिन असतात. ती इंजिनाने पॉवर मिळते त्यांना. ती इंजिनाची कपॅसिटी म्हणजे अगदी तुम्ही समजा छोटी म्हणजे रिग छोट्या डेप्थसाठी करायची असतील, साधारण समजा 1,000-2,000 मीटर 3,000 तर 5,000 हॉर्स पॉवरची पुरू शकेल. पण जर त्या पुढे जायचं असेल तर तुम्हाला 10,000 हॉर्स पॉवरची लागते. 10,000 हॉर्स पॉवर म्हणजे फार मोठं आहे ते. आपलं इंजिनाचं रेल्वेचं इंजिन एवढं डबे घेऊन जातं त्याचे 1,000पेक्षा कमी असते हॉर्स पॉवर. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल इथं किती लागते ती. म्हणजे कम्पॅरिझन लोकांना आयडिया येण्यासाठी पण सांगतो. बरोबर. तर तेवढी झाल्यावर ते सगळं याच्यामध्ये ती टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली हळूहळू 60च्या दशकामध्ये. आणि मग गल्फ ऑफ मेक्सिको आणि नॉर्थ सीमध्ये तिथं ड्रिलिंग सुरू झालं साधारण 60-65 सुमाराला. पण त्यासाठी आधी सर्व्हे करून ते सिस्मिक सर्व्हे म्हणतात त्याला म्हणतात, म्हणजे आर्टिफिशियली अर्थक्वेक भूकंपाचे हे वेव्स किंवा एनर्जी निर्माण करतात आर्टिफिशियली. मग असे म्हणजे काही ब्लास्ट करून हे करून मोठे मोठे ते याचे डायनॅमिट्स असतात. डायनॅमिट्स खाली साधारण 100 मीटर 200 मीटर असे खणून ते त्यामध्ये ते हे करून हे करून त्या मोठ्या फार पॉवरफुल डायनॅमिक्स आणि ते ब्लास्ट करतात वरून इलेक्ट्रिकली. आणि त्यामुळे संबंध असे वेव्स अशा पुष्कळ अर्थक्वेक निर्माण होतात. आणि तिथे रेकॉर्डिंग स्टेशन्स असतात. ते रेकॉर्डिंग स्टेशनवर ते रेकॉर्ड होतात सगळे, खाली जाऊन ते रिफ्लेक्ट होऊन म्हणजे ते परावर्तित होऊन पुन्हा वर येतात. आणि मग त्यावरून खाली काय आहे त्याच्यावरून किती आपल्या वेलॉसिटी काय आहे त्याची वेवलेंथ काय आहे, ते आणखीन इतर काही पॅरामीटर्स काय आहेत त्याची, आणि ॲकॉस्टिक्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी करून मग त्यावरून साधारण कुठले रॉक्स असतील असा अंदाज बांधतात. तर या सगळ्या सर्वे करण्यासाठी साधारण आपण सुद्धा सुरू केली होती तेव्हा. आणि आपल्याला सोव्हिएट युनियनची फार म्हणजे सहकार्य होती, मदत होती. तर त्यांनी आपल्याला सुरुवातीला आम्हाला करून दिलं की प्रिलिमिनरी एक त्यांनी बोट आणली होती. आमच्याही त्यामध्ये लोक होते ओंजीचे, त्यांच्यावर बॉम्बे सांगते ते. आणि मग त्यांनी संबंध भारताच्या सगळ्या कोस्ट लाईनवरनं पूर्णपणे बंगालपासून ते संबंध खालपर्यंत कन्याकुमारी वरचा घेऊन पुन्हा कच्छ सौराष्ट्रपर्यंत त्यांनी आपल्याला हे करून दिलं. सुरुवातीला प्रिलिमिनरी सर्वे करून दिला. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की इथं मुंबई ऑफशोरला एक मोठं स्ट्रक्चर आहे, हे बघा तुम्ही. आणि म्हणजे आपली माणसं होतीच त्यामध्ये. माझा मित्र होते ते म्हणजे मूळचंद म्हणून ते होते असे काही. तर ते त्यांनी मग आम्ही ते कच्छमध्ये काम करत होतो. त्यामुळे तुम्हाला जाग लिहिले ते पुस्तकामध्ये सुरुवातीला. तेव्हा सांगितलं आम्हाला एक चांगलं इंटरेस्टिंग हे फाईंड मिळालं आहे. तर वी वॉन्ट टू प्रेझेंट इट. कारण ते त्यांची बोट यायची, ते कांडला पोर्ट ज्याच्या पोर्टवर तिथं ते हे करायचे, म्हणजे तिथे त्यांना अँकरिंग किंवा सर्व्हिसिंग करायचे बोटीला. आणि त्यांना पेट्रोल वगैरे घ्यायचे, तिथून ऑइल वगैरे घ्यायचे रशियन. तर तिथून ते आल्यावर ते म्हणाले इथं आमची बोट येणार आहे, या दिवशी तुम्ही आम्हाला तिथल्या क्लबमध्ये आम्ही तुम्हाला प्रेझेंटेशन करतो. तर ते प्रेझेंटेशनने केलं, ते सांगितलं असं असं आहे. ते मग ओएनजीसीने मग आणखीन डिटेल केलं त्याच्यामध्ये, क्रिस्कॉस जवळजवळ 3D त्याचे पिक्चर तयार केले. आणि मग ते गव्हर्नमेंटकडे पाठवलं. कारण ओएनजीसीला तेव्हा एवढी इमिडिएट पॉवर नव्हती, म्हणजे सगळ्यात एवढा खर्च करायची. जरी त्यांची कंपनी वेगळी होती, म्हणजे कमिशन होतं, पण ती गव्हर्नमेंटकडे पाठवली, तशीच पडली बरेच दिवस काय झाली. मग 1973 साली ऑइल क्रायसिस झाला. एकदम तिप्पट चौपट किमती वाढल्या एकाच दिवसात, ओव्हरनाईट, विदाऊट टेलिंग एनीबडी. ओपेकनी किमती वाढवल्या 1 नोव्हेंबर 1973ला. तर ते झाल्यानंतर मग गव्हर्नमेंट जागा झाली, तर काय करणार, आता पैसेच नाहीत पुन्हा इम्पोर्ट करायचं एवढं. आणि तेलाचे भाव जे 10, 12, 15
डॉलर्स पर बॅरल होतं ते एकदम $40 बॅरलमध्ये गेलं, तिप्पट चौपटीचं. मग त्यांनी सांगितलं हे लवकर करा, आता हे ड्रिलिंग करा, अमुक करा. मग त्यासाठी हाय रिस्क आणि हाय गेन असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये रिस्क फार मोठा आहे, कारण तुमचे हजारो कोटी रुपये जातील वाया त्या काळातले. आणि ती रिग विकत आणा, अमुक आणा, सगळे ड्रिलिंग करा, टेक्नॉलॉजी सगळी आहेत का आपल्याकडे, तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती. सोव्हिएट युनियनकडे सगळं ऑफशोअर टेक्नॉलॉजी नव्हती. अमेरिकेकडनं टेक्नॉलॉजी येणार, त्यांचे पैसे डॉलरमध्ये तासावर डॉलरचे पैसे घेतात ते, $1000 पर आवर, 500 म्हणजे कितके $1 पर आवर असे. ते करून मग त्यांनी आम्ही हे केलं सगळं, म्हणजे ते जपानहून शिप मागवली, मग ते ड्रिलिंग केलं. ते साधारण 1974मध्ये, हे 1965मध्येची गोष्ट आहे, ती सर्वे केला होता आम्ही. 1974मध्ये तेल मिळालं एकदम, ते पुष्कळ एकदम. मग ते खूपच मिळालं. तर काय ते मोठं स्ट्रक्चर, खूप एरिया खूप मोठी होती ती स्ट्रक्चर. म्हणजे ज्या एरियामध्ये समजा तुम्हाला काही म्हणजे प्रमाणात डिपॉझिट आहे, तो भाग फार मोठा होता, त्यामुळे एकदम खूप मोठं ते मिळालं तिथे. दॅट वॉज अ. आजही भारताचं जे काही उत्पादन होतं त्यात ह्या बॉम्बे तुमचा ह्याचा सगळ्यात मोठा वाटायचा. 30-35% बॉम्बे मिळतं. आणि गॅस मिळतो. गॅस बॉम्बे आहे नाही, बॉम्बे आहे म्हणजे एक स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये आजूबाजूला मग पुष्कळ सर्वे करून आणखीनही बरेच तिथे मी स्ट्रक्चर ड्रिल केली. त्या नावं वेगळी आहेत, त्याचे पन्ना आहे, मुक्ता आहे, रवा आहे, रत्ना आहे, अशी वेगळी नावं म्हणजे जे ज्युएल्सची नावं दिली आहेत, म्हणजे रत्नांची नावं दिली आहेत भारताने, म्हणजे ओएनजीसीनी त्यामधून दिलं आहे. आणखीन एक बसिन स्ट्रक्चर म्हणून उत्तरे, तिथून जास्त करून गॅस मिळतो, उत्तरेकडे आहे. आणि ते उत्तरेकडे बरेच असल्यामुळे तिथून ते हाजिरा किंवा गुजरात पोर्टला ते वळे, तिथून ते मग हाजिऱ्याहून, तिथं हाजिऱ्याला खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे, इंडस्ट्री फार मोठा. रिलायन्सच्या सगळ्या इंडस्ट्रीज हाजिऱ्याला आहेत, माहिती नसतील लोकांना. रिलायन्स जे म्हणतात, सगळ्या रिलायन्स सगळ्या इंडस्ट्रीज हाजिऱ्याला आहेत. आणि नंतर सगळ्या L&Tच्या इंडस्ट्री, सगळ्यात मोठं इंजिनिअरिंग जगात, म्हणजे इंडियातलं सगळ्यात मोठं जे इंजिनिअरिंग कंपनी आहे ती हाजिऱ्याला आहे. इफको म्हणून येते फर्टिलायझरची हाजिऱ्याला आहे, खताची निर्मिती, ती हाजिऱ्याला आहे. आणि तिथे बिकॉज ऑफ दिस गॅस, सगळे गॅस बेस्ड आहे. आणि 30 मिलियन बॅरल, म्हणजे 30 मिलियन म्हणजे क्युबिक मीटर्स, 30 मिलियन क्युबिक मीटरचे तिथे मिळतो हे गॅस. त्यातले 10 मिलियन क्युबिक मीटर तिथे खर्च होतो. 20 क्युबिक मीटर्स ते वरती पाठवतात, मिलियन क्युबिक मीटर्स आहे. मला थोडं करेक्ट करा, कारण मधल्या काळात मी ते वाचत होतो की गोदावरी बॅसिनमध्ये खूप सारा गॅस सापडला, ते एका खाजगी कंपनीला दिलं, त्याच्यात एक ब्रिटिश कंपनी पण आली होती. आणि आता तर रिलायन्स बरोबर वादच सुरू आहे असं दिसतोय, कारण 2.5 लाख कोटी रुपयाची वसुली करा असं केंद्र सरकारच म्हणतंय. सो जरा हे प्रेक्षकांना सांगता येईल की गोदावरी बॅसिनमध्ये नेमकं काय सापडलं होतं, काय झालं पुढे, त्याची काही क्वालिटी नव्हती. गोदावरी बॅसिनमध्ये मी सुद्धा काम करते बरेच दिवस. ओके. त्यामध्ये पहिल्यापासून काय असं काही फार उंच अपेक्षा होत्या असं काही नव्हतं, म्हणजे जिओलॉजीच्या दृष्टीने. ओके. का आम्ही जे आकडे वाचत होतो ते असे 2.5 लाख रुपयाचे आहे, म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट वगैरे त्याची आहे किंवा काही की त्यांनी जे कॅल्क्युलेट केलं. आणि मग असे एकदा तुम्ही म्हणून म्हणजे हे प्रायव्हेटायझेशन झाल्यावर काय असतं की प्रत्येकाला आपल्या शेअर व्हॅल्यूची किंमत असते, मार्केट कॅपिटलायझेशन किती होते. आणि ते जर तुमचं जर मार्केट कॅपिटलायझेशन वाढलं, कुठल्या भावावर वाढतं, तुमचे ॲसेट्स काय आहेत, तुम्ही काय प्रोडक्शन करणार आहात, तुमचे काय तुमच्याकडे जवळ किती संपत्ती आहे, त्याच्यावरच तुमचं शेअरचा भाव ठरतो. बरोबर आहे. आणि त्यामुळे तुम्ही लिहिलंय की खाजगी कंपन्या तिथे येणारच नाहीत. हो, ते आल्या एक्सकॅव्हेशन करायचं आणि एक्सपेरिमेंट करायचं. तर त्यांनी जे सुरुवातीला काही मिळालं त्यांना एकदम दाखवलं, त्यांनी एकदम ते ब्लोआउट केलं. असं कधी करत नाहीत. म्हणजे आम्ही तर म्हणजे ओएनजीसी हायली कॉन्झर्वेटिव्ह कंपनी, आणि दॅट इज राईट थिंग. कारण तुम्ही जर ते एकदम जे सुरुवातीला तेल मिळतं एका वेरीवर, ते तुम्हाला आणखीन संबंध, ते स्ट्रक्चरमध्ये सुद्धा संबंध जे आहे साठ्यामध्ये, ठिकठिकाणी डेव्हलपमेंटसाठी पण खूप विहिरी खणाव्या लागतात. आणि त्या झाल्यावर मग तुम्ही कन्फर्म करता की असं आहे तेल किंवा नाही आहे. असे अनुभव खूप आम्हाला असे आहेत की एरिया अशी खूप पहिल्यांदा मॅप करून ठेवली, मोठी एरिया आहे, पण त्यानंतर पाहिलं तर ती एरिया ड्राय झाली, पुढे काही नाहीच तेल, इथंच तेवढं. गोदावरीची कहाणी काय आहे? गोदावरीची कहाणी म्हणजे अशीच आहे की ज्यांनी जे पाहिलं सांगितलं ते गोदावरीच्या, त्याचे म्हणजे जे प्रायव्हेट कंपनी घेतलं होतं ते उत्तरेला होतं गोदावरीच्या थोडंसं. आणि त्या गोदावरीच्या डेल्टामध्ये ते तात्पुरतं म्हणजे जो भाग आहे याचा, म्हणजे तेलाचा जो साठा त्यांनी क्लेम केला किंवा त्यांनी हे केलं, सांगितलं आमच्या याच्यामध्ये तेलाचा साठा इतका आहे, तर तो लॅटरली म्हणजे संबंध याच्यामधून एरियली म्हणजे संबंध सगळ्या एरियामध्ये असा किंवा असा पसरलेला नव्हता तो. आणि तो जवळच होता, त्यामुळे तिथं जे अपेक्षा होती तितकं तेल काही त्यामधून मिळालं नाही. तेल किंवा गॅस होता ती जास्त.
गॅसमध्ये मग ते पुष्कळ त्यांनी लगेच पाईपलाईन हो, इकडे महाराष्ट्रात आले pipeline त्या. पाईपलाईन गेली ना अशी हो, म्हणजे ज्या जिल्ह्यात राहतो तिथं ती दीर्घकाळ काम चाललं त्या ते pipeline. तिकडनं ते नाशिकच्या पोचला गेले ते पण तिथे आता अपेक्षेप्रमाणे नाही होत. अपेक्षा नाही, पण मग आता काय असं आता आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर केलं हम्म. देन वी कॅन इम्पोर्ट द थिंग्स. ओके. असं आहे ना, म्हणजे आता आपली परिस्थिती अशी आहे की आपली रिक्वायरमेंट 200-250 मिलियन टनची आहे ऑइलची, आणि क्रूड ऑइल रिफायनिंग कपॅसिटी जास्त आहे, पुष्कळ जास्त आहे. तर आपण रिफाईन करून तेल बाहेर पाठवतो, त्यामुळे ते पैसे मिळतात असं आहे. आणखीन शिवाय ONGC किंवा या ONGC म्हणजे गव्हर्नमेंटची कंपनी आहे, तिने आणखी 7-8 दिवसामध्ये जवळजवळ आणखीन तिने काम केलं आहे. पार्टनरशिपने काम चालू आहे त्यांचं. ओके. हे पहिल्या सुरुवातीला सगळ्यात व्हिएतनाममध्ये गेले होते, अजून चालू आहे, सोमालियामध्ये, मादागास्करमध्ये, ब्राझीलमध्ये, रशियामध्ये, सायक्लिन फील्डमध्ये आपले काही आहेत म्हणजे इंटरेस्ट आहेत. म्हणजे शेअर व्हॅल्यू म्हणजे आपण पार्टनरशिप घेतली सगळ्यांनी, तर याच्यावरून सुद्धा आपल्याला साधारण 5-6 मिलियन टनचं तेल मिळतं म्हणजे. पण ते आपण त्याकडनं पैसे हार्ड करन्सी घेतो आणि मग आपण डायरेक्ट ज्यांच्याकडे कॉन्टॅक्ट आहे त्यांच्याकडनं आपण इम्पोर्ट करतो. म्हणजे आपण डायरेक्ट तेल आणत नाही तिथं. ओके. ONGCची कहाणीच खूप फॅसिनेटिंग आहे. 1956ला ONGC आली आणि मग ONGC सगळीकडे म्हणजे आता तर ONGC म्हणून 13-14 देशामध्ये काम करते. पुष्कळ काय तेच तुम्ही आता सांगितलं, तेच सांगितलं. बरोबर. पार्टनरशिप ONGCची सुरुवात झाली कशी, ती पण एक कहाणी म्हणजे सुरुवातीचं म्हणजे फारच इंटरेस्टिंग आहे ती. आता म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे पूर्वी पुस्तकात लिहिलेलं आहे की 1955 साली देशांनी ठरवलं, इंडस्ट्रियल पॉलिसी एक ठरवली देशांनी. 5 इयर प्लॅन चालू होते तेव्हा, पहिला 5 इयर प्लॅन चालू होता की आता कुठले प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाहिजे, खाजगी क्षेत्रामध्ये, आणि कुठलं सरकारी क्षेत्रामध्ये उद्योग पाहिजेत. त्यामुळे असं ठरलं की तेल आणि वायू हा जो म्हणजे ही जी बिझनेस आहे किंवा ही जी कारखानदारी आहे ती पूर्णपणे सरकारी क्षेत्रामध्ये असायला पाहिजे आणि सरकारचा त्यामध्ये पूर्ण कंट्रोल असायला पाहिजे, असं ठरलं 1955 साली. सॉरी. तर हे ठरल्यावर पण आता सुरुवात कशी करायची, आपल्याकडे काही आपल्या एक्सपर्टीज नव्हती. जे आसाममध्ये जे होती कंपनी, आसाम ऑइल कंपनी, तर ती ब्रिटिश ओन्ड होती आणि त्यांच्यामध्ये अगदी छोटंसं उत्पादन होतं, 0.25 म्हणजे 0.5 मिलियन टन एवढंच उत्पन्न होतं. आणि आपल्या देशाची तेव्हा रिक्वायरमेंट होती साधारण 3 ते 4 मिलियन टनची तेव्हाची, त्या काळची. तर एवढं झाल्यावर आणखीन दुसरं असं की आपल्याला म्हणजे युद्ध, आणखीन शांतता काळात एनर्जीची गोष्ट अतिशय स्ट्रॅटेजिकली इसेन्शियल आहे. आणि आपल्या त्यामध्ये जे काश्मीरचं युद्ध झालं तेव्हा आपण जवळजवळ 150-148 सॉर्टीज केल्या डकोटा विमानाला जेव्हा एकदम तिथं युद्ध सुरू झाल्यावर म्हणजे ट्रूप्सना पाठवायला, सैनिकांना पाठवायला. पण त्या इंधनाभावी नंतर कमी पडल्या. हो, मग सगळ्यांना पाठवता नाही आलं. आणखी लोक मग काय मग ट्रकनी पाठवा, मग कोणाला गेले. सुरुवातीला गोष्ट सांगताय 48 सालची. म्हणजे लोकांना म्हणजे पाकिस्तान त्यांच्या अटॅक केल्यावर, अटॅक केल्यानंतर हो, खरं तर ते त्यांचं सैन्यच होतं. ते सैन्यच होतं, ती गोष्ट आहे. पण आपल्याला त्याच्याबद्दल डिफेंड करायला म्हणून आपल्या आयत्या वेळेमध्ये ते पाठवलं त्यांनी. आणि 100 म्हणजे पुस्तकात पुस्तके वाचलेले आहेत, ते CIAच्या म्हणजे पुस्तकात आहे, म्हणजे तुमच्या अमेरिकन सगळ्यांनी आता गरज लक्षात आली की आपल्याला गरज म्हणजे असते, गरज आहे. आता करणार काय, असं झाल्यानंतर पुन्हा पीस याच्यामध्ये प्रत्येक आता ऑइलमध्ये सगळ्या सेक्टरमध्ये तेल पाहिजे. आणि सगळ्यात मोठ्या ऑटोमोबाईल जर देशाची प्रगती व्हायची असेल तर तेलची अतिशय आवश्यकता आहे. म्हणून मग त्यांनी हे सांगितलं ते सगळं सरकारी असायला पाहिजे. आणि तेव्हा असं होतं की प्रायव्हेटमध्ये नको करायला असं, म्हणून मग ते सरकारी क्षेत्र काढायला पाहिजे. पण म्हणून मग गव्हर्नमेंटनी लोकांना, एक्सपर्ट लोकांना बोलवलं की तुम्ही असे आम्हाला सांगा कुठे आम्ही तेलाचं हे करू, सुरुवात करू वगैरे. तर मोठे मोठे एक्सपर्ट आले, ती नावं खूप आहेत अशी. तर ती नावं आल्यानंतर त्यांनी पाहिलं, त्यांनी आपल्याला सांगितलं नाही तुमच्या काही ह्याच्यातलं कव्यातलं काम नाही आहे आणि 5 पैसे लागणार आहेत आणि तुमच्याकडे काही एक्सपर्टीज पण नाही आहे, याला फार म्हणजे स्पेशलाइज्ड गोष्टी लागतात या, आणखी तुमच्याकडे कपॅसिटीच नाही अशी करायला, म्हणजे आपल्याला हतोत्साहित करून हां तुम्हाला राईट ऑफ केलं असं. ओके. असं केल्यानंतर मग पार्लमेंटमध्ये आणखीन जे ब्युरोक्रेसी आहे, सगळे मोठे मोठे म्हणजे सेक्रेटरीज जे होते तेव्हा म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये, प्लॅनिंग कमिशनचे डेप्युटी चेअरमन, सगळे लोक ते असते करून ICS होते.
तुम्ही एक शब्द वापरलाय तिथे की ती आहे ब्रिटिश मानसिकता. ते हा शब्द मला आठवला, त्यांनी लिहिलंय तिथं की ब्रिटिश मानसिकतेचे colonial लोक mindset कलोनियल माइंडसेटची लोक काम करत होती. काम करत होते ते. आपल्याला त्यांनी सांगितलं आपल्याला ते करायलाच पाहिजे असं. म्हणजे डोक्याला आपल्या स्वतंत्र वृत्तीने काही आपल्याला करता येईल अशी धमक नव्हती लोकांच्या. मग काय झालं मग? नाही मग ते सोव्हिएट युनियनने तेव्हा सोव्हिएट युनियनने मदत केली. म्हणजे काय, त्यांनी एक ठराव पास केला होता की आम्ही जरी याच्यामध्ये आहोत, म्हणजे कम्युनिस्ट ब्लॉकमधले आहोत आणि इकडे अमेरिकेचा दुसरा ब्लॉक होता, तेव्हा म्हणजे शीत युद्ध चालू होतं. तर त्यामुळे ते म्हणाले की तरी आम्ही इकॉनॉमिक फ्रेंडशिप आम्ही इंडियाशी करतो. म्हणजे आम्ही काही देवाणघेवाण म्हणजे व्यापार आणि काही एकमेकाचं टेक्नॉलॉजिकल एक्सपर्टीज वगैरे असं हां दे विल सपोर्ट. ते म्हणाले तुम्ही आमच्याकडे या. तेव्हा मालवीय डेप्युटी मिनिस्टर होते याच्यामध्ये, मिनिस्ट्री ऑफ सायंटिफिक रिसर्च. नाही चेअरमन नव्हते तेव्हा, चेअरमन ते झालीच नव्हती ना ONGC. तर ते गेले ॲज अ डेप्युटी मिनिस्टर टू रशिया, सोव्हिएट युनियन तेव्हा. आणि ते सोव्हिएट युनियन त्यांना सगळे त्यांचे फील्ड्स दाखवले, ड्रिलिंग्स दाखवले, अमुक दाखवले, आम्ही कसं करतो आणि म्हणजे विल हेल्प यू आउट. मग त्यांनी मग दुसरं डेलिगेशन मागवली पुन्हा काय असे भारतामध्ये. आणि कॅलिनिन म्हणून फार मोठा माणूस होता, रशियन जिओलॉजिस्ट होता, आणि तो आला मुख्य स्वतःहून, म्हणजे त्याचा मुख्य होता तो. आणि तो त्या कॅम्पमध्ये 15-15 दिवस त्यांनी दिल्लीत कॅम्प केला, सगळं त्यांनी ड्राफ्ट केला कसं करायला पाहिजे, तुम्ही काय करायला पाहिजे. किती फार आउट ऑफ द वे केली, फार आउट ऑफ द वे केली. आणि हे त्यांच्याबरोबर सगळे डेलिगेशन आले होते. ते 15-15 दिवस कॅम्प केलं त्यांनी दिल्लीमध्ये, सगळ्यांना ड्राफ्ट तयार केला. तो ड्राफ्ट मालवीयजींना दिला, मालवीयजींनी तो पार्लमेंटला दिला, पार्लमेंट रिजेक्टेड दॅट. आणि रिजेक्ट काय असं ते मग ते मालवीयजी म्हणाले की ते नेहरूंच्याकडे गेले, हे काय चाललंय असं, म्हणजे आपल्याला म्हणजे एवढा मग त्रास होतोय, आणखीन आपल्याकडे तेल पाहिजे का नको, आपल्याला काही करायला उत्पादन पाहिजे का नको. तर मग नेहरू म्हणाले असं. त्यांनी मग ही ओव्हररूल्ड द थिंग्स ॲज अ प्राईम मिनिस्टर. आणि ते म्हणाले की तुम्ही असं जा पुढे करा आणि आय विल सी दॅट यू गेट द नेसेसरी मनी असं म्हणून. मग त्यांनी मग ते फॉर्म्युलेट केलं. ते रशियनच्या म्हणजे त्या सिस्टीमप्रमाणे किंवा त्यांच्या मेथडप्रमाणे ONGC स्थापन झाली त्यांनी सगळं हे करून. आणि 1956 साली ONGCने ऑइल अँड गॅस डिपार्टमेंट स्थापन झालं. इट वॉज नॉट ONGC दॅट टाईम. ऑइल अँड गॅस डिपार्टमेंट फुल्ली कंट्रोल बाय द गव्हर्नमेंट दॅट टाईम. आणि मग गव्हर्नमेंटला पाहिलं हे फार याच्यामध्ये दे कॅनॉट मॅनेज डे टू डे अफेअर्स ऑफ सच ह्यूज ॲक्टिव्हिटीज. दॅट इज फॉर्म ए कमिशन, इंडिपेंडंट कमिशन. इथं बोर्ड मेंबर्स राहतील आणि चेअरमन राहील, आणि दे विल डू बाय दिमसेल्फ अँड दे विल गिव्ह सम पॉवर्स टू देम. त्यामुळे ONGC स्थापन झाली 1959 साली. आणि मग देन इट केम, इट डिडंट लुक बॅक टिल लेट 90s किंवा टिल द टर्न ऑफ 21st सेंचुरी. मग पुढे प्रोग्रेस होतच गेला. पण नंतर मग स्टॅग्नेशन आलं, आणखी आपलं म्हणजे प्रोडक्शनमध्ये स्टॅग्नेशन आलं, आणि डिस्कवरीमध्ये ॲडिशन झाली नाही रिझर्वच्या, शोधत राहतो. मग त्यामुळे मग ते बाहेरनं मागवायला लागलं जास्त. आणि मग रिफायनरीज वाढवल्या पुष्कळ गव्हर्नमेंटनी. आणि असं ONGCचं तेव्हा इतकं म्हणजे या लोकांचा इतका क्लाउट होता, म्हणजे बाहेर परत वेस्टर्न कंट्रीजचा. आमचं जेव्हा तेल प्रभाव होता किंवा होता की आमचं जेव्हा तेल सुरू झालं अंकलेश्वरमध्ये आणि कॅम्बेमध्ये 1960च्या सुमाराला, 59-60-61. तर ते आम्हाला मुंबईला क्रूड ऑइल, मुंबईच्यामध्ये 2 रिफायनरी होत्या तेव्हा आपण स्थापन केल्या होत्या. एक बर्माशीलची होती, एक स्टॅनबेकची होती तेव्हा, स्टँडर्ड ऑइल कंपनी आठवत. ती स्टँडर्ड ऑइल कंपनीचा भाग होता तो अमेरिकन कंपन्या. तर त्यामध्ये ते हे पाठवायला म्हणजे हे करायचे म्हणजे तेल पाठवायला त्यांनी, आणि क्रूड रिफायनिंग करायला त्यांना नकार दिला त्यांनी. आम्ही नाही करतो तुमचं क्रूड. हे अमेरिकनचं तसं वागणं आतापासून नाही म्हणजे ते तर ते म्हणजे आम्हाला अंडर कॉन्ट्रॅक्ट आम्ही कुठूनही तेल मागवू शकतो असं आमचं कॉन्ट्रॅक्ट नाही तुमच्याबरोबर. मालवीयजी कुड नॉट डू इट. मला म्हणाल ठीक आहे, लेट देम टेक देअर ओन ऑइल, विल हॅव आवर ओन रिफायनरी. अरे वा. म्हणून आम्ही बडोदा रिफायनरी सुरू केली सुरुवातीला. 1963 ते कसं घडत गेलं. 2 महत्त्वाच्या राजकीय नेतृत्वाबद्दल देशपांडेंच्या पुस्तकामध्ये टिप्पणी आहे. महात्मा गांधीबद्दल त्यांनी लिहिले, ते फाळणीच्या संदर्भात आहे. मी ते तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही ते पुस्तक घ्या, वाचा. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला तुमच्या संग्रही ठेवावं. आणि तुमच्या कुटुंबामध्ये तरुण सदस्य असतील तर त्यांना एखादा व्यक्ती आपल्या पुन्हा मी सांगतोय, कारण आपण ज्या कार्याप्रती किंवा आपल्या नोकरीमध्ये जे काम आपल्या हातात घेतलेलं आहे
त्याच्याबद्दल किती परिपूर्णपणे डेडिकेशनने आपण काम करू शकतो हे ह्या पुस्तकाच्या पानापानावरती लिहिलेलं आहे. त्यामुळे महात्मा गांधींजीबद्दल त्यांनी जे लिहिलं ते तुम्ही इथे वाचा. पण एका व्यक्तिमत्वाबद्दल मला विचारलंच पाहिजे, आणि ते म्हणजे देशाचे तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. ते जवाहरलाल नेहरू म्हणजे ॲज ए प्राईम मिनिस्टर ही वॉज गो गेटर. त्यांनी ठरवल्याप्रमाणे म्हणजे माझ्या त्यांच्याबद्दल मला कामाच्या विषयी काहीही तक्रार नाही. काय आयडियॉलॉजी काही असू दे, काही असेल नाही, दॅट इज डिफरंट. माझा त्याचा काही संबंध नाही. पण ONGC स्थापन झाल्यानंतर ही न्यू दॅट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन. आणि ते आमच्याकडे फ्रिक्वेंटली यायचे. ONGC म्हणजे आमचं डेहराडूनला ऑफिस होतं फोटो आणि डेहराडूनला म्हणजे ते त्यांना आवडायचं यायला. ते दुर्बिणीतनं देहरादूनला बघतात असा एक फोटो नाही रॉक बघतायत ते. नाही, माझ्याकडे फोटो आहे त्याचा. फोटो फोटो आहे माझ्याकडे. तर तो म्हणजे आमचे रॉक सॅम्पल्स असतात ते बघतायत त्या म्हणून. आणि जाऊन कसं ते मिळेल. नंतर मॅप्स बघतायत असे काही आमचे. आज 2 फोटो आहेत त्यांचे. आणि ते केव्हाही विजनरी डेफिनेटली. Yes, and allow others to function. Yes, very much. आणि त्यांनी म्हणजे कधीही ते न सांगता असे एकदम यायचे, असं काही नाही. आणि येऊन ते डेहराडूनला समजा आम्हाला समजायचं सुट्टी 2 दिवस डेहराडूनला आले, विकेंडला वगैरे 1 दिवस. आणि मग ते निरोप पाठवायचे, आय वॉन्ट टू मीट विजिट यू. आणि मग वी यूज टू गेट. नंतर एक मोठा इथून यायचे, पाठीमागे एखादे सुपरिटेंडंट पोलीस वगैरे किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असायचा. एवढे 3-4 लोक यायचे. आणखीन ही यूज टू फील गो सिटिंग प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. अशी गोष्ट होती. तेव्हा आता म्हणजे कल्पना आहे का आपल्याला. पण तुमच्या करिअरमध्ये देहरादूनचा तुमचा जो पहिलाच प्रसंग आहे की तुम्हाला एवढी मोठी जबाबदारी हैदराबादला वगैरे जाण्याची दिली. आता जे सरकारी नोकरीत काम करणारे लोक आहेत ना, त्यांना असं वाटतं की मला संधीच कुणी देत नाही. आता कारण काय पोस्ट फार झाल्यात आता. म्हणजे काय तेव्हा असं दाक्षिणात्य मंडळींची एक लॉबी काम करते, मराठी माणसं, कारण तिथे एक मराठी आहेत तुमच्या बरोबर, तुमचे सिनियर. हो, असं काही नव्हतं ना तुमच्या काळात? असं काही नव्हतं. तेव्हा फार अगदी कमी होतं. आणि असेल तर ते बिहाइंड द सीन थोडंफार असेल किरकोळ, पण ते सुरुवातीला तर काहीच नव्हतं अजिबात. आणि ह्या डिसिजन मला पाठवायचा केव्हा घेतला, आमचे जे बरेच मोठे वरचे बॉस होते त्यांचा मृत्यू झाला विमानात. बाबा त्यांच्याबरोबर तेव्हा चालले होते ते गाडी थांबवली त्यांची. ते आम्ही सायकलवर होतो. सायकलिंगमध्ये आमचं मेन आमच्या म्हणजे ट्रान्सपोर्टचं सायकल ओनली आहे. आणि ते आम्ही सायकलवर ते थांबली, ती गाडी थांबली, उतरली खाली, पाईप वगैरे होतं. काय म्हणजे कुठं चालत नाही. म्हटलं आम्ही इकडे चाललो आहे आमच्या ऑफिसमध्ये. तर मी असं काय मी त्यांच्याशी हैदराबाद बोललो आहे. आणि यू गो देअर 2 of you अँड देअर कम्प्लीट दिस जॉब, दिस टेक सॅम्पल, दिस आय हॅव ऑलरेडी लाईन्ड अप एव्हरीथिंग. झालं. आणि मग आम्ही घरी आलो. म्हणजे घरी म्हणजे ऑफिसमध्ये आलो. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला ऑर्डर आली जा म्हणून. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही असं किती एक्सप्लोर केले की या ठिकाणी तेल शोधलं, ह्या ठिकाणी गॅस सांगितलं. त्यामुळे सगळंच माझे लिहिलेलं आहे ते. सगळीकडे तेवढ्यासाठीच गेलो मी. कच्छमध्ये, सौराष्ट्रामध्ये, नर्मदा बेसिनमध्ये, हिमालयामध्ये, आणखीन तुमच्या आसाममध्ये, नागालँडमध्ये, सगळं तेच चालू होतं काम. सगळं आयुष्यभर तेच काम चाललंय. कुठे एक्सप्लोरेशन म्हणजे शोधा आणि मग प्रोडक्शन त्यामध्ये आलं. एकदा शोधून सुरुवात केली, मग प्रोडक्शनला सुद्धा जिओलॉजीचा त्यावर कंट्रोल असतो की तुम्ही किती प्रोडक्शन काढायचं, किती नाही करायचं. कारण त्यामधून खालच्या याच्यामधून नाचता उपयोगी नाही. सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला तेल मिळालं पाहिजे, हा अप्रोच असतो. तुम्ही जर एकदम काढून सगळं ओपन केलं तर मग एकदम खूप जोरात येईल, मग बंद होईल, मग खालचं आपल्याला काढताच येणार नाही. अशी गोष्ट असते. आणि मी हे जाणीवपूर्वक त्यांना आता हा प्रश्न विचारला कारण हा जो मॅप आहे ना, ही तुमची देण आहे. हो, आम्ही जरा 1900 हा मॅप महाराष्ट्राला, आता जरा महाराष्ट्राला हा मॅप समजून सांगता येईल तुम्हाला? हा मॅप म्हणजे असं आहे. आता या मॅपमध्ये तुम्हाला मी आता म्हणालो होतं सेडिमेंटरी रॉक्स, म्हणजे समुद्राच्या याच्यामध्ये जे डिपॉझिट झालेले असतात ते रॉक्स कुठे कुठे आहेत. तर आता हा आपला मोठा महाराष्ट्राचा भाग आहे जास्ती करून. हा हिरवा, हा हिरवामध्ये आपल्या डेक्कन ट्रॅप म्हणून जे हार्ड रॉक्स आहेत ते सगळे व्होल्कॅनिक रॉक्स आहेत, ते सह्याद्रीचे, ते सगळे ज्वालामुखींनी बनलेले आहेत. ते ज्वालामुखींनी बनलेले असल्यामुळे त्यामध्ये तेलाचं काही शक्यता नाही. आणि पण ते साधारण 2000, 3000, 4000 मीटरपर्यंत ठीक आहेत. करून बघितलं. काही आमच्याकडे डीप वेल आम्ही खणलेले आहेत याच्यावर. पुढे आपण समुद्रात गेलं तर हा जो आहे, या हे सगळे सेडिमेंटरी बेसिन्स आहेत. सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे समुद्राच्या याच्या डिपॉझिट झालेले असे रॉक्स आहेत. पण त्याच्यामध्ये तेल जिथे जिथे मिळालं आहे तिथे तुम्ही हा भाग आहे म्हणजे लालसर जो आहे भगव्या रंगाचा, तो त्यामधून त्याच्यामध्ये तेल सध्या मिळालेलं आहे आणि तेल आपण काढतोय, तेल किंवा गॅस. आता हा बॉम्बे ह्याचा ऑफशोर भाग आहे सगळा. हा
हा गुजरातचा भाग आहे हा, हम्म. आणि हा राजस्थानचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला गॅस मिळते, आता तेल कच्छचं पण रण मिळते. जे आहे ते. नाही, कच्छ हा आहे, बरं, मग हा हे कच्छ जे आहे. आहे ते हा राजस्थानचा भाग, इथून आपल्याला तेल मिळते. ओके. बरं. राजस्थानातून तेल आणि गॅस मिळतोय. तेला तिथं ते वेगळ्या प्रकारे फार थिक तेल आहे. मी ते विचारणार आहे तुम्हाला, पण आधी हे समजून घेईन. हे झाल्यानंतर इथं हा जो भाग आहे, इथं पण हे तेल मिळतं, भगवा भाग आहे. इथं थोडंसं तेल गॅस मिळतो, आणि आसाम नागालँड सगळा हा भाग आहे, याच्यात तेल मिळतच आहे. असं हा भाग आहे. आणि हे येलो भाग आहे, याच्यामध्ये तेल मिळू शकेल असं अंदाज आपला आहे, पण अजून काही मिळालं नाही. खूप सॅम्पलिंग केलं, ड्रिलिंग केलं, पण अजून काही मिळालं समाधानकारक नाही. काही समाधानकारक नाही मिळालं. आणि हिमालय. आणि हिमालयाचं तेच, हिमालय हा जो आहे तो हिमालयाचा हा भाग आहे. हा बघा फुटिलचा. त्यामुळे तिथं सुद्धा तेल मिळतं, म्हणजे इथं काही शक्यता ड्रिलिंग केलंय पुष्कळ, पण काही नाही आहे, अजून काही नाही आहे. हा कच्चा भाग आहे, तिथं जरा शक्यता जास्त आहे, म्हणून तो जरा जास्त गुलाबी रंग दाखवला आहे. हा गुलाबी रंग आहे, ते शक्यता जास्त आहे. असं म्हणजे अंदमानमध्ये गुलाबी रंग आहे, ते शक्यता अजून आहे. Probability आहे तिथे. पॉसिबिलिटी खूप आहे. आणि हा एक मॅप आहे. मला वाटतं की हे तांत्रिक विषय आहेत, पण फार महत्त्वाचे आहेत, कारण मी त्यांना भीष्म पितामह यासाठीच म्हटलं की खूप तांत्रिक, प्रशासकीय पातळीवरची, राजकीय नेतृत्वाच्या पातळीवरची आणि जागतिक ज्ञान असलेली अशी त्यांची ती समज आहे. आता हे म्हणजे थोडंसं म्हणजे प्रिलिमिनरी गॅस पाईपलाईनचे त्याच्यामध्ये ते मुंबईवरून गॅस पाईपलाईन केले आहेत. ते गॅस पाईपलाईन असं गेल्या तुम्हाला म्हणालो मी आता, ही हाजिरा सुरतपासून हाजिरा आहे, हे हाजिरा इथं आहे असं, आणि इथून संबंध गॅस पाईपलाईन एक दिल्लीपर्यंत गेल्या आहेत. हे लखनौ, दिल्ली, हे युपीच्या भागात इथून गॅस गेलेला आहे सगळा. महाराष्ट्रात आपण युपीला गॅस पाठवला. महाराष्ट्राच्या म्हणजे आता ते महाराष्ट्राची तर देशाची ही नाही, कुठली कंट्रोल नाही, ऑफशोर आहे. तुमचं लँड असतं तुम्ही कंट्रोल केलं असतं. तर गुजरातने केलं आहे, गुजरातमध्ये लँडमध्ये मिळालं आहे ते, खेडोपाडी ते गॅसमध्ये आता गॅस मिळतोय. तिचा संबंध म्हणजे पाईपलाईन इतकं नेटवर्क आहे. आणि ते असं आहे की मला आता गुजरातचं पण महत्व त्या दृष्टीने फार लक्षात येतं की जेवढं बॉम्बे हायचं तुमचं आता कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्या खालोखाल मला वाटतं आसाम, त्याच्या आधी काय गुजरात आणि आसाममध्येच मिळतो किती वर्ष, मुंबई चौऱ्याहत्तर साली मिळायला लागलं, आणि त्याआधी चौऱ्याहत्तर काय आधी आसाम गुजरातच मिळत होतं. ते जरा गुजरात्याबद्दलचा आकस थोडा बाजूला ठेवूया आपण, हल्ली खूप वाढलाय तो. आता हा एक आहे मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागात आहे मी, हा बघायला लागेल. हे बेसिक याच्यामध्ये वेगवेगळे सेडिमेंटरी बेसिन जे आहेत त्याच्यामध्ये दाखवले आहे तिथे. म्हणजे आपण याच्यामध्ये कुठे हे मिळतं मागायचं, याच्यामध्ये फार फरक नाही आहे, तोच तर मागे, पण ते सेपरेट असे दाखवले आहेत. काय की आता हे विंध्यन बेसिन आहे. विंध्यन बेसिन म्हणजे आता खूप मोठा गॅस म्हणजे सेडिमेंटरी रॉक्सचा भाग आहे. इकडे पार अगदी बिहारपासून ते राजस्थान आणि इकडे मध्य प्रदेश संबंध, इकडे युपीपर्यंत असं गेलेलं आहे. पण याच्यामध्ये पुष्कळ विहिरी खणल्या, पण त्यामुळे आम्हाला तेल मिळालं नाही, कारण जनरेशन झालं नाही आहे जास्त. थोडाफार गॅस मिळाला, पण कमर्शियल नाही. आणि याच्यामध्ये हे राजस्थान वगैरे पुन्हा तेच दाखवलं. इथं राजस्थानमध्ये मिळतंय, इथं मुंबई ऑफशोअरमध्ये, एक केरला कोकण ऑफशोअर, आणि हे इथं या सगळ्या तो म्हणजे आता त्याच्यामधलंच बरंचसं आहे, रिपिटेशन आहे काही थोडं. एक प्रश्न रिपीट होईल तो, पण तरी मला विचारायचं आहे, कारण आपले काही लहान वयाचे कॉलेजला जाणारे पण प्रेक्षक आहेत. ह्या सगळ्या याच्यामध्ये नद्यांचं महत्त्व, वाळवंटाचं महत्त्व, समुद्राचं महत्त्व आणि हिमालयाचं महत्त्व, हे असं दिसतंय साधारणपणे मला त्याच्यात. महत्त्व तर काय, हा आत्ताच्या परिस्थितीला मॅप आहे. हो. आणि जे जेव्हा जमा झालं किंवा तयार झालं, आणि जे इंट्रॅप झालं जे आहे ते झाले साधारण आपल्या हिंदुस्थानातलं साधारण 100 ते 25 मिलियन वर्षापर्यंत. म्हणजे त्यापासून ते याचा काही अर्थार्थी संबंध नाही. कच्छच्या वाळवंटाचा, गुजरातच्या वाळवंटाचा काही संबंध नाही, कारण त्याच्यात जे रॉक्स आहेत त्याचा संबंध आहे. वाळवंट म्हणजे हे नंतर फॉर्मेशन झालेले, नंतर तयार झालेले आहेत. तर त्याला वेगळी जिओग्राफिकल कारणं आहेत. कारण समुद्राची म्हणजे पृथ्वीची जे रोटेशन चालू असतात वेगवेगळ्या याच्यामधून, जे पृथ्वी आपल्यावरती फिरत असते, आणि त्या पृथ्वी फिरत असते, आणि याच्यामध्ये सुद्धा काही वर्षापूर्वी म्हणजे काही मिलियन वर्षापूर्वी हे वेगवेगळे असे म्हणजे खंड होते, कॉन्टिनेंट होते, ते जोडलेले होते. तर आपला हिंदुस्थान आणि आफ्रिका, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया एक खंड होता, त्याला गोंडवाना लँड म्हणतात. आणि तो हळू स्प्लिट होऊन तो वर गेला, आणि वर गेल्यानंतर ते पण तेव्हा जे ऑइल तेव्हा झालं ते तिकडे तिकडे त्या एक खंड जेव्हा संबंध पूर्णपणे म्हणजे आफ्रिका, इंडिया सगळं जोडलेलं, त्या काळासोबत सुद्धा जोडलेलं तयार झालेलं आहे ते. तसंच ते मिडल ईस्टपर्यंत तेव्हाच झालेलं आहे तेल तयार. त्यामुळे त्याचा याचा काही तसा संबंध झालेला नाही. लोक आपल्याला त्यांना वाटतं
वाळवंट असतं की तेल मिळालं पाहिजे समुद्रात याच्यामध्ये म्हणजे मध्यप्रदेशमध्ये पूर्वेमध्ये मिडल ईस्टमध्ये सगळं वाळवंट आहे त्यामुळे तेल मिळतं. लोक काही म्हणतात की मुसलमान कंट्रीजमध्ये तेल मिळतं, अल्लाची देण आहे, असं काही निसर्गाची देण आहे. निसर्गाची देण आहे. पण तुम्ही तुमच्या पुस्तकात एक भीती व्यक्त केली आहे की तेलाच्या उत्पादनाचा जो असा हायग्राफ आहे आपला 2012 पर्यंत वगैरे तो असा वर गेला आणि नंतर तो एकदम असा डाऊनफॉलच आहे, ते पीक झालेलं आहे. सो आता गिव्हन सिच्युएशन मध्ये, कारण आपला मुलाखतीचा भाग हा त्याला आता जोडून मध्य पूर्वमध्ये जे सुरू आहे त्याच्याशी पण आहे, आपली जी डिपेंडन्सी 80% आपण आता त्यांच्यावरती अवलंबून आहोत. सो हे भीतीदायक नाही वाटत तुम्हाला? त्याच्यामध्ये काय भीतीदायक आहे इन कोर्स ऑफ टाईम, पण मध्य पूर्वेमधलं साधारण साठा एक 80-100 वर्षापर्यंत पुरेल नेक्स्ट. आणि आपल्या इथला साठा एक म्हणजे आता आपल्या प्रोडक्शन्स कमी आहे, पण तोचा साठा आहे 30-40 वर्षात संपेल सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये. पण तुम्हाला मी म्हणालो की टेक्नॉलॉजीमध्ये अशी आहे की सध्या जो जमिनीतला साठा आहे त्याच्या फक्त 30-40-50% आपण बाहेर काढू शकतो, बाकी तसंच राहतं. सुरुवातीला फक्त 10% किंवा 20% बाहेर काढू शकतो तेल, आणि बाकीचं जमिनीच्या खालीच राहत होतं. तर आता ते इतकं वर काढल्यामुळे हळूहळू हे बदललं, म्हणजे काही त्यामधून जर रिसर्च झाला, संशोधन झालं तर आपण आणखीन 70% 80% तेल बाहेर काढू शकू याच याच्यामधून अवेलेबलच्या. तर आत्ता जे आपण प्रेडिक्शन करतोय किंवा आपण जो अंदाज बांधतोय तो अंदाज आहे आपल्या सध्याच्या आपल्याला जी म्हणजे टेक्नॉलॉजिकली किंवा जी आपल्या कन्सेप्ट आहेत सायंटिफिकली जे अवेलेबल आहेत आत्ता प्रसारात आहेत त्याच्यावर बेसिसवर त्याच्यावर अवलंबून आहेत त्या. आणि पण त्यामध्ये जर सुधारणा झाली, लोक संशोधन चालू आहेत, लोक आणखीन वाढू शकतं ना, काही तसं वाढलेलं आहे. आता जे पीक ऑइल म्हणतात, एक हर्बर्ट किंग म्हणून होता अमेरिकन जिओलॉजिस्ट, त्यांनी म्हणजे शोधून काढलं खूप, म्हणून त्याच्यावर फार चर्चा झाली. त्यांनी पीक ऑइल काढलं की आता अमेरिका पीक ऑइलच्या खाली गेलेलं आहे आणि आता अमेरिकेला तेल संपणार आहे असं त्यांनी त्याचे प्रेडिक्शन केलं होतं 70च्या 80च्या दशकामध्ये. आणि नंतर पुन्हा त्यांनी मग 90च्या दशकामध्ये पुन्हा प्रेडिक्शन केलं की असं टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे पुन्हा पुढे गेलं आहे. त्यामुळे असं झालेलं आहे ते. पण त्याच्यावर म्हणून ते त्याच्यावर विश्वास ठेवायचा, ते प्रत्येक वेळेला ॲज ऑफ टुडे असं म्हणायचं. पण तुम्ही सोल्युशन पण सांगितलं की अदर सोर्सेस जे आहेत, इलेक्ट्रिसिटीकडे जा. आता म्हणजे 5-6 सोर्सेस आहेत, त्यामध्ये तुम्हाला एक विंड आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, म्हणजे तुमच्या याच्या हायड्रो इलेक्ट्रिक आहे, नंतर तुमच्या वेव्ह एरंडी आहे, वेव्ह असतो तो, नंतर तुमच्या हायड्रोजन सेल्स जातात नवीन इलेक्ट्रिकल याच्याहून तुम्ही जाऊ शकता बाकी सगळ्या. पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सेल्स वगैरे इतक्या सध्यापर्यंत एफिशियन्सी कमी आहे. आता इलेक्ट्रिकल सेलमध्ये आता विमानाचा तो टेक ऑफ करतो विमान किंवा काही करतात, ते 0 पासून 300-400 km/h एक 2 मिनिट, एका मिनिटात, अर्ध्या मिनिटात स्पीड पकडू शकतो ते. तेवढा आपण त्याचं काही करू शकत नाही. इलेक्ट्रिकल जर तुम्ही सेल टाकली, इट कॅनॉट टेक 500 km/h इन हाफ ए मिनिट. करेक्ट. असं आहे ना. तुम्ही नुसतं थॉटल केले म्हणजे तुम्ही जर ॲक्सिडेंट दाबला, आपण मोटर म्हणतो तर काही एका ह्याच्यात काही करू, ही एफिशियन्सी अजून यायची आहे ना, तो प्रॉब्लेम आहे. पण तुम्हाला जेव्हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला त्याची तुम्हाला कल्पना होती? नाही, नॉमिनेशन झालं होतं, म्हणजे 6 महिने म्हणजे नाव ते समजत होतं, माहिती होतं नॉमिनेशन झालं आहे, पण त्या 2 महिने आधी 3 महिने झालं, नंतर अनाऊन्स झालं राष्ट्रपतींच्या हस्ते. राष्ट्रपती मिनिस्टर आले, मिनिस्टर. तो पुरस्कार कुठला होता? तो नॅशनल मिनरल अवॉर्ड म्हणून नॅशनल. तेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते म्हणजे त्या अशोक हॉलच्या दरबार हॉलमध्ये झाला होता, अशोक हॉटेलच्या. पण तुमच्या ह्या संपूर्ण करिअर नंतर सुद्धा काही वाटतं तुम्हाला ही शिल्लक राहिले जरा हे जरा? आता करतोय ना मी, आता मी पुढचं पुस्तक लिहितोय, पुस्तक नवीन, म्हणजे जागतिक राजकारण, जागतिक तेलाच्या संबंधात. तेल जागतिक कुणी शोधलं आणि कसं कंट्रोल करायला लोक बघत होते. एकदा तेल लागल्यावर एक कॉलनीज कशा एस्टॅब्लिश झाल्या. मग लोकांनी म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला सगळीकडे म्हणजे ब्रिटिशांनी आणि रशियांनी सगळ्यांनी कॉलनीज एस्टॅब्लिश केल्या. प्रत्येकाच्या कॉलनीज होत्या. ब्रिटिशांची कॉलनी होती, एम्पायर होते, रशियन एम्पायर होतं, जर्मन लोकांच्या आफ्रिकेमध्ये होत्या, फ्रेंच लोकांची अल्जेरिया सगळ्या होत्या, इटलीच्या होत्या. मग सगळ्यांनी आपापले जे मागासलेले देश होते त्यांच्यावर कंट्रोल केला आणि त्यामुळे ते सगळे म्हणजे नैसर्गिक उत्पादन होतं ते सगळे घेत होते आणि त्यांची भरभराट झाली. तिकडे सगळे कारखाने काढले, तिकडे सगळे म्हणजे लोकांची राहणीमान फार उच्च झालं
पण ह्या व्यवसायाने मराठी माणसं किती येतात की ज्यांना तुम्ही सुरुवातीला मला सांगितलं की पुण्यातलेच एक उद्योजक आहेत? मग होते थोडे तुरळक असतात, म्हणजे एवढी नाही आहे. पण आपल्याकडे काय ते त्याच्यामध्ये ही कॉन्शियसनेस नव्हता एवढा, म्हणजे नाहीच आहे. मी तर होते सुरुवात, अजूनही ते मुंबई वगैरे झाल्यावर थोडंफार इकडे ते माहिती असेल, मुंबईला ते माहिती व्हायला लागलं. मी तर पहिल्यांदा होतो 20 वर्ष कोणाला माहिती नव्हतं हा काय काम करतो. घरी तरी माहिती होतं ना? घरी काही लोकांना माहिती होतं, काही लोकांना नव्हतं. म्हणजे असं ते पण नंतर हे अज्ञान अजूनही काय आहे? अजून पुष्कळच्या प्रमाणात आहे, अजून काही माहिती. पण पुण्यात कोण काम करतं? पुण्यातले कोण उद्योजक? हे पुण्यात आता असे जिओलॉजी किंवा पेट्रोलियम इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, त्यामुळे लोक. पण मराठी उद्योजक ह्या क्षेत्रात नाही आहेत. मराठी उद्योजक अशी नाही आहे त्यामध्ये, नाही आहे. पण तो त्यांना ऑप्शन म्हणजे तेवढी संधी आहे. संधी आता ओपन केलं आहे. आता 1999 मध्ये त्यांनी सांगितलं, त्यामध्ये लिहिलं मी 1999 साली ते ओपन केलं सगळ्यांना. इथे आता ओएनजीसीचे जे कमिशन होतं ते कॉर्पोरेशन केलं त्याचे, पण त्याचे आणखीन कमी केले भाव, म्हणजे ते राईट्स कमी केले. आता ते रेग्युलर पेडअप कंपनी झाली आहे. ऑथोराईज पेडअप कॅपिटल किती आहे आणि याचं किती, म्हणजे ऑथोराईज कॅपिटल किती, पेडअप कॅपिटल किती, इंडिया किती, असं झालं आहे. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी गव्हर्नमेंट कंट्रोल होती सगळी. पण त्यामुळे आता यू कॅन डू एनिथिंग, आणि ते टाईम टू टाईम दे ऑक्शन द ब्लॉक्स. पण याच्यामध्ये आता भारतात स्कोप कमी असल्यामुळे लोक जात नाहीत. पण इंटरनॅशनल द्यायला पाहिजे. आता या ज्या कंपन्या आहेत, तुम्ही म्हणता शेल म्हणा, ब्रिटिश पेट्रोलियम म्हणा, मोबिल, एक्सॉन, शेवरॉन, या सगळ्या ज्या कंपन्या, टेक्साको, ऑक्सिडेंटल, सगळ्या अमेरिकन कंपन्या आहेत. आणि आता IT कंपन्या वरती आल्यात. पण या सगळ्या पहिल्या फॉर्च्यून 500मध्ये जे पुस्तक निघतं, म्हणजे त्यांच्यामधून दरवर्षी की जगातल्या 500 टॉप कंपन्यांचं ॲनालिसिस असतं, आणि त्या पहिल्या त्यामध्ये कोणाचं टर्नओव्हर सगळ्यात जास्त आहे. त्यामध्ये या सगळ्या ऑइल कंपन्या पहिल्या 10-20मध्ये असायच्या. बरं, मी खूप खाजगी प्रश्न विचारून तो शेवट करणार आहे. तुमचं लव्ह मॅरेज नाही ना? असं लोकांना वाटतं, पण नाही आहे. मी का विचारतो त्याला सांगतो मी. असं लोकांना वाटतं, पण नाही आहे. कारण त्याही तुमच्या क्षेत्रात असंच ना. कोण कोणाच्या एशियाच्या पाठीमागे राहिले हेच कळलं नाही आम्हाला. सो हाऊ इट हॅपन? नाही, तसं काही नाही. तसं त्या म्हणजे वयाने असल्यामुळे नेहमी माझ्या नंतर होत्यात लागल्या, असं आहे. सो थँक्यू सर, थँक्यू सो मच. मला माहिती आहे की बरीचशी तांत्रिक माहिती आहे, पण ही ती योग्य वेळ होती. आणि मी पुन्हा सांगितलं तुम्हाला की इतकं उत्तम पुस्तक आहे, यांना आता हे प्रकाशकाच्या माध्यमातून मिळेलच. त्याच्यापेक्षा माझ्याकडून घेतलं तर जास्त मी कारण प्रकाशन आजकाल माझा त्यावर विश्वास बुडायला आहे. कारण ते पुष्कळ कॉन्टॅक्ट कावत नाही. कारण मी बरं, पण आता मग एखादा नंबर द्यायचा असेल आपल्याला, माझा नंबर, माझा मेल ID. हा, मेल ID सांगा. dr.svdeshpande@gmail.com. ओके, dr.svdeshpande@gmail. आय कॅन गिव्ह डिस्काउंटेड रेट, कारण मी प्री परचेस केलेत. नाही, खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी म्हणालो त्याप्रमाणे, आणि पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्या मुलाखतीनंतर खूप सारे फोन कॉल्स येतात आणि लोक पुस्तकाची मागणी करतात. नाही, पण याच्यामध्ये असं आहे की माझा फोनवर सुद्धा सांगू शकतात. फोनवर म्हणजे मोबाईल नंबर आहे याचा, व्हॉट्सअप नंबर सांगा. व्हॉट्सअपवर तुम्ही केलं, डायरेक्ट केलं सांगता येईल तुम्हाला? आहे पाठ आता? 9850802836. कारण माझ्यामध्ये काय याचा अनुभव काय आला परवाच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये PRCच्या, जी माझी रिजेक्टेड पुस्तकं होती, मी रिजेक्ट केली होती काही, ती सगळी अशी जवळ 200 कॉपीच्या रिजेक्ट केल्या. त्यातल्या पब्लिशरने त्या कुठल्या बुक सेलरने विकत घेतल्या. मग मी थ्रो अवे प्राईस त्या पायरेटेड कॉपी त्या ठेवल्या, त्या अर्ध्या किमतीत विकायला लागल्या. मी असं सगळं अंडर कटिंग चालतं. खूप खूप वाईट आहे. हां, त्यामुळे मग मी तुम्हाला खात्री देतो की ह्या मुलाखतीनंतर आपले जे मराठी चोखंदळ प्रेक्षक आहेत ना, ते जरूर घेतील ते पुस्तक विकत. पण ह्या निमित्ताने बघा, अतिशय योग्य वेळेला, आणि मला माहिती आहे की ही खूप वरवरची मुलाखत आहे, कारण मी खूप तांत्रिक प्रश्न बाजूला ठेवले. त्यांच्या आयुष्यातले खूप सारे रोमांचकारी असे अनुभव आहेत, तेही फारसे मी सांगितले नाहीत, कारण ते पुस्तकातून तुम्ही समजून घ्यावेत अशी माझी अपेक्षा. सर, थँक्यू. नमस्कार. आपण केलं फार चांगलं झालं, आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.